जे टॅलेंट आहे ते दाखवण्याची ते एक अतिशय उत्कृष्ट अशी संधी त्यांनी इथं निर्माण केलेली आहे. थँक्यू सुधीर. मॅच देखील अतिशय महत्त्वाची असणार आहे. तुला देखील मॅचसाठी शुभेच्छा असणार. आपल्या सोबत जाऊया मॅच समन्वय कक्षामध्ये आपल्यासोबत जॉईंट होत आहेत पुन्हा एकदा एक महाराष्ट्राचा एक गोड आवाज प्रशांत आदवडे सर. थँक्यू. शुक्रिया बाबा सुमित सोनावने। और फिलहाल विश्वजीत ठाकुर गेंदबाजी कर रहे हैं इस मंच पर। हमें याद है खास करके वो एक इम्पोर्टेंट मैच सुंदर गेंदबाजी का मुजाहरा सुल्तान खान के खिलाफ आरिफ ने 3 चौके जड़े थे, मुझे अभी भी याद है इसी मैदान पर। और सामने विश्वजीत ठाकुर जैसे गेंदबाज थे, सुल्तान थे और 3 तेज रफ्तार के गेंदबाज विजय पावले जैसे गेंदबाजों के खिलाफ भी बहुत अच्छी बल्लेबाजी की है आरिफ संगम ने। 3 बार नर्वस 90 का शिकार। और दैट्स अ वेरी गुड डिलीवरी, ब्यूटीफुल लाइन, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। टप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है। अब जाकर शंकर और आरिफ संगर ये 2 बल्लेबाज बीच मैदान पर है बाउंड्री के लिए। स्कोर अभी भी खाता खोलना है बल्लेबाज को आरिफ संगम, जो बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी शंकर और आरिफ। विश्वजीत ठाकुर जो टेनिस विश्व के एक मशहूर ऑलराउंडर इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं। और दैट्स वेरी गुड डिलीवरी अगेन, एक्सीलेंट बॉलिंग विश्वजीत ठाकुर। इनके पास रफ्तार है लेकिन लेन में देखिए किस तरह से वेरिएशन करते हैं। थोड़ा सा लेग स्टंप के बाहर जाके ऑन साइड पर खेलना चाहते थे, फुल लेंथ गेंद थी, फॉलो किया गया था और ब्रॉकल में गेंदबाजी विश्वजीत ठाकुर द्वारा। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा। इस ओवर में 4 गेंदों में कोई रन नहीं है, 4 बिंदी गेंदे। विश्वजीत की अगली गेंद, अब गेंद है बाहरी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बेल बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए चौका। आरिफ संगम अभी भी बीच मैदान पर बल्लेबाजी जब कर रहे हैं तो अच्छा संगम नहीं हो पा रहा है, बल्ले के बीचों बीच नहीं खेल पा रहे हैं। टप्पा खाने के बाद उछाल था, बैकफुट पर ऑन साइड पर पूर्ण स्ट्रोक खेलना चाहते थे, बाहरी किनारा लगा और गेंद चली गई विकेट कीपर के पीछे 4 रनों के लिए। फर्स्ट बाउंड्री आरिफ संगम, स्कोर 4 पर नन। विश्वजीत ठाकुर अब आप गेंद पॉइंट पर, खिलाड़ी गेंद के नीचे लिया कैच। धनबीन स्पोर्ट बहुत बेहतरीन टीम है और इस वक्त पहला झटका आरिफ संगम बैक टू द पेवेलियन। विश्वजीत ने अपनी टीम के लिए पहला विकेट दिया है, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिया है और पहले ओवर में रन संख्या 4 रन 1 विकेट के नुकसान पर। आरिफ संगम जो हर बार इस मैदान पर बड़े स्ट्रोक खेलने वाले खिलाड़ी हैं, लेकिन उनके खिलाफ विश्वजीत ठाकुर की स्ट्रैटेजी बहुत अच्छी थी। ऑफ के बाहर गेंद, टप्पा खाने के बाद उछाल, गेंद को कट करना चाहते थे, उसके बाद में एक बार फिर सफल हुए, ऑन साइड पर खेलना चाहते थे, करीब गेंद थी, इतनी जगह नहीं थी, बहुत अच्छी गेंदबाजी। अब जाकर उसके बाद में स्टंप के अंदर गेंद, बढ़िया गेंदबाजी, मिस हुई और चले गए एक बार फिर विकेट कीपर के दस्तानों की तरफ। यह बाहरी किनारा था, टप्पा खाने के बाद उछाल था, ऑन साइड पर डिस्क्वेयर की तरफ गेंद को खेलना चाहते थे बल्लेबाज संगम, लेकिन यहाँ इस चौके के साथ आगाज हुआ। उसके बाद में देखिए लेन में बदलाव, आउट ऑफ द ऑफ स्टंप गेंदबाजी, थोड़ा एक बार फिर हटकर खेलने का प्रयास और बिल्कुल इस वक्त बल्ले के बीचों बीच गेंद नहीं है। पॉइंट पर अच्छा कैच, सुंदर कैच लिया गया और पहले विकेट का पतन। बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, ये विकेट है। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, लेग स्टंप के बाहर चले गए थे और पहले ओवर में सफलता मिली है गेंदबाज विश्वजीत ठाकुर को। वैभव प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए आए हैं। ये सारे हमारे दर्शक देखिए आपके स्क्रीन पर tenniscricket.in के माध्यम से लाइव टेलीकास्ट। शंकर के बल्ले से अच्छा स्ट्रोक, गेंद कवर क्षेत्र में जाते भी खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को या कवर के खिलाड़ी फील करते थ्रो करते तब तक 1 रन मुकम्मल किया गया है। अभिजीत और शंकर को पारी को संवारने की जरूरत है। इस वक्त शंकर नॉन स्ट्राइक रेंज पर है, लेकिन अभिजीत एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी, मजे में खिलाड़ी है, इस वक्त स्ट्राइक रेंज पर बल्लेबाजी करने के तैयार। स्कोर 5 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरे ओवर का खेल चल रहा है। वैभव की अगली गेंद, ये आपको पहले ओवर में करना था, खास करके आरिफ संगम जब बल्लेबाजी कर रहे तो वो टैकल करना चाहते थे विश्वजीत ठाकुर को और विश्वजीत ठाकुर बिल्कुल मजे में गेंदबाज हैं, तेज रफ्तार की गेंदबाजी करना पसंद करते टेनिस क्रिकेट में
और इस विकेट पर बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए आरिफ संगम का इंपॉर्टेंट विकेट इन्होंने लिया। वैभव की अगली गेंद, रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है। शंकर बीट हुए, विकेट कीपर ने अपना काम विकेट के पीछे पूरा किया, रन बनाने का कोई अवसर नहीं है। स्कोर फिलहाल अभी भी 6 रन 1 विकेट के नुकसान पर। गेंद को रीड करने की जरूरत है, एक हाथ से खेलने का प्रयास बल्लेबाज शंकर द्वारा। वैभव इस गेंद को कट कर दिया बहुत सुंदर तरीके से, गली की तरफ खिलाड़ी ये पॉइंट क्षेत्र में आए, गेंद को रोक लिया है, डायरेक्ट हिट करने की कोशिश, खिलाड़ी बिल्कुल आप देख रहे कवर करने के लिए तैयार। ये बेहतर क्रिकेट मैदान के अंदर अभी तक धनबीर स्पोर्ट द्वारा बढ़िया खेल अभी तक रहा है। बॉन्ड किसी क्लब के लिए रन तो चाहिए और किसी एक बल्लेबाज अभिजीत और शंकर दोनों के पास अनुभव की कोई कमी नहीं है। स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर। अच्छा स्ट्रोक है लेकिन कवर पर खिलाड़ी तैनात, 1 रन मिलेगा। स्ट्रकर पर दायरे के अंदर खिलाड़ी है, लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन, ये बेहतर है। पहले ओवर में आपने स्ट्राइक रोटेट नहीं किया, 8 ओवर का मैच है और ये 8 ओवर का मैच आप जब खेल रहे हैं तो बिल्कुल स्ट्राइक रोटेट करना बहुत जरूरी है। खराब गेंद आएगी तो उसके ऊपर प्रहार करना बहुत जरूरी होता है, तो बेसिक आपको नहीं भूलना है। वैभव अपनी बॉलिंग मार पर तैयार, रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया, जंटर पुश, स्टकर पर खिलाड़ी तैनात। आखिरी गेंद पर इस वक्त आप अब अगर देखें तो बहुत बढ़िया बल्लेबाजी रही है बल्लेबाज शंकर द्वारा, सिंगल लिया, अपने पास स्ट्राइक रखा। 2 ओवर के बाद स्कोर अगर देखें तो रन संख्या 9 रन 1 विकेट के नुकसान पर। पहले 4 ओवर बहुत महत्वपूर्ण साबित हो जाएंगे। अभी विकेट जल्दी गिर गया है, आरिफ संगम का विकेट गिरने के बाद प्रेशर बिल्कुल इस वक्त आप देख रहे हैं बॉन्ड केसी के ऊपर है। और इस ओवर की कहानी देखिए तो देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, बैकफुट अच्छा स्ट्रोक था, स्ट्रकर पर खिलाड़ी तैयार थे, बहुत बढ़िया फील्डिंग, डायरेक्ट हिट लगाने की कोशिश, लेकिन विकेट के बीच अच्छी दौड़ दोनों बल्लेबाजों द्वारा। साहिल चौहान tenniscricket.in के माध्यम से लाइव अपडेट आपको दे रहे हैं बहुत अच्छी तरह से। ये खास करके पिछले ओवर में एक बहुत इंपॉर्टेंट मोमेंट था, उसको इन्होंने पकड़ लिया था। करंट 4.50 का है प्रोजेक्ट स्कोर। इसी रफ्तार के साथ अगर चलते रहे तो 36, स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर। यहां से बेहतर करने की कोशिश जरूर कर जाए हाँ करने वाले हैं, खास करके बल्लेबाज अभिजीत और शंकर। रोहित खरत, साबरकर भवन एंड से गेंदबाजी करेंगे, फिर राजेश किशनराव के स्टैंड आप देख रहे हैं, उसके साथ अरुण इंद्र थोरात स्टैंड, और बहुत बढ़िया तरीके से क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए गेंद को खेल दिया आसमान की तरफ। अच्छा स्ट्रोक, 6 रन, ब्यूटीफुल टाइमिंग शंकर द्वारा। देखिए क्रीज के गहराई का किस तरह से इस्तेमाल हुआ। रोहित घरत इस वक्त तैयार नहीं थे क्योंकि गेंद बिल्कुल छोटी थी, बल्लेबाज तैयार थे, लेग ब्रेक और बढ़िया स्ट्रोक, बहुत अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज शंकर द्वारा। स्कोर 15 पर मान। अभिजीत 2 पर खेल रहे, अभिजीत पिशाल की बात कर तो इनके पास भी काबिलियत है, लेकिन अब निगाह रहेगी शंकर के ऊपर जो प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बहुत साल से ब्रॉन्ज किसी स्पोर्ट क्लब के लिए अच्छा योगदान दे रहे हैं। ये दोबारा उसी तरह का स्ट्रोक रिवर्स स्वीप खेलना चाहते थे। इससे पहले देखिए लेंथ बहुत छोटी थी, समय मिला बल्लेबाज शंकर को। अभी लेंथ देखिए ज्यादा आगे और इसके कारण देखिए बल्लेबाज ज्यादा समझ नहीं पाए इस बॉल को। रोहित खरत अपने बॉलिंग मार पर दोबारा तैयार, और अच्छा स्ट्रोक, स्लॉक स्वीप। शंकर आज आएंगे कुछ कर, बहुत अच्छा स्ट्रोक था ये बल्लेबाज का। अभी तक अगर देखें तो 217 छक्के आए हैं, ये लड़कियां भी एंजॉय करती भी। ये बहुत अच्छा स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक था शंकर का। 21 पर मान। इसी ग्राउंड पर प्रैक्टिस करते ये लड़कियां तो बिल्कुल एंजॉय करते भी, अच्छा लग रहा है। शंकर लाजवाब स्ट्रोक खेलते हैं, पहले रिवर्स स्वीप उसके बाद में स्लॉक स्वीप, ब्यूटीफुल टाइमिंग। रोहित खरत गेंदबाजी कर रहे हैं। ये स्ट्रोक देखिए थोड़ा ऑफ टर्म के बाहर आए शप्पल में, इसके बाद में घुटना टेका, लेकिन वो खास करके प्रणाम के लिए नहीं था, परिणाम के लिए था और अच्छा परिणाम। 21 पर मान। यहां भी थोड़ी जगह मिली थी लेकिन उछाल ज्यादा था और इसके कारण गेंद देखिए बल्ले के बीचों बीच नहीं आई है, स्टिकर को लगती हुई चली गई। एक बार फिर थर्ड मैन क्षेत्र में 1 रन जरूर मिलेगा। बिल्कुल इस वक्त आप देख रहे हैं बहुत अच्छी पारी कहते हैं अपनी टीम के लिए शंकर
8 गेंदों में 16 रन 2 छक्कों की मदद से। और किसी एक बल्लेबाज को इसी तरह से बल्लेबाजी करनी है। स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए अभिजीत पिसाल। लेट हुए लेकिन विकेट कीपर भी लेट हुए बीट हुए और चली गई गेंद बॉडी की तरफ है 4 रनों के लिए। इस वक्त बॉन केजी स्पोर्ट क्लब को वो रन तो चाहिए, वो कैसे भी आए। इस ओवर की बात करें तो 5 गेंदों का खेल, 5 गेंदों का खेल हुआ है। आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी। स्कोर की बात करें तो 26 एक विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है। रोहित घरत के ऊपर हमला हुआ है। 5 गेंदों में 13 रन दिए हैं। यह निर्णायक गेंद बहुत महत्वपूर्ण है। और अजय आवले बिल्कुल वहां है तो इन्होंने इशारा किया था थर्ड अंपायर की तरफ, और वो बिल्कुल होते तो ये सारे इशारे होते हैं। स्वच्छता अभियान क्या याद रखेगा हिंदुस्तान, स्वच्छता अभियान ये बिल्कुल फेयर डिलीवरी। रोहित घरत गेंदबाजी कर रहे हैं, अच्छी गेंद थी और बीट होते हुए इस वक्त विकेट कीपर बीट हुए है बल्लेबाज, और उसके बाद में गेंद चलेगी बाउंड्री की तरफ 4 रनों के लिए। इस बार बल्ले का अंदरूनी किनारा विकेट कीपर की तरफ गेंद चली गई है। रन बनाने का कोई अवसर नहीं है। आफ्टर 3 ओवर स्कोर 26 for loss of 1 wicket। शंकर प्लेइंग ऑन 16। और ये गेंद देखिए खास करके रोहित घरत जो बहुत बेहतरीन स्ट्रोक था, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते हुए गेंद। अजय शर्मा भारतीय टीम के लिए इस तरह से बल्लेबाजी करते थे और वो स्ट्रोक स्वीप खेलना पसंद करते, उसी अंदाज में शंकर ने ये स्ट्रोक जो चढ़ दिया था। रिवर्स स्वीप का स्ट्रोक भी बहुत बेहतरीन था। रोहित घरत का ये ओवर बिल्कुल फायदेमंद साबित हुआ है बॉन के स्पोर्ट क्लब के लिए, क्योंकि पहले ओवर में बिल्कुल मोमेंटम पूरी तरह से था धनवीर स्पोर्ट के पास। सतीश बाबू को मैं देख रहा हूं, नीलेश इस वक्त आपके स्क्रीन पर, ये पूरा खेमा इस वक्त बॉन केजी का। प्रतीक टीम के कप्तान काशिफ, सौरभ को मैं देख रहा हूं इस वक्त, कैमरामैन टेनिस क्रिकेट.in, और पीयूष क्यूरेटर भी है इनके साथ। ये लड़कियां इसी मैदान पर आप देख रहे तो प्रैक्टिस करती, इसीलिए वो रिएक्शन आ रही है। बहुत अच्छा लगता है इसी ग्राउंड पर ये बॉन केजी की टीम भी खेलती है तो समर्थन दे रहे हैं। आफ्टर 3 ओवर 26 पमान वैभव गेंदबाजी करने के तैयार। ओ क्या बात है, क्या बात है, खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए ऑन साइड पर स्लॉक स्वीप, मैग्निफिसेंट बैटिंग। राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है। शंकर आज कुछ करके रहेंगे, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। ये तीसरा छक्का, इरादा है पक्का, गेंदबाज हक्का बक्का, सुपर मैग्निफिसेंट स्ट्रोक। मजा आया देखने के बाद। ये देखिए किस तरह से इन्होंने स्लॉक स्वीप कर दिया था, ऑन साइड पर थोड़ा चेल करते हुए ऑफ स्टंप के बाहर आए थे, और इनका बल्ला पकड़ने का तरीका भी बिल्कुल अलग है। 2 बार बल्ला, एक बार फिर देखिए जो बल्ला पकड़ते हैं उसके बाद में जब स्ट्रोक खेलते उससे पहले जो मूवमेंट होती है वो बहुत यूनिक है। स्किन को ड्राइव किया खूबसूरती के साथ, क्या बात है। वैसे तो खूबसूरत तो मरीन ड्राइव भी है, लेकिन उससे खूबसूरत ये कवर ड्राइव है। गेंद को खेल दिया कवर बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। अब तालियां सीटियां बजती भी समर्थन मिल रहा है। मैग्निफिसेंट बैटिंग बाय शंकर, लुक एट दिस शॉट। और देखिए ये एक बार फिर हाथ इनका है ना डबल एक बार फिर आता है, लेकिन उसके बाद में रहा बहुत अच्छा परिणाम। फ्रंट फुट पर इस गेंद को खेल दिया लाजवाब तरीके से कवर बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। स्कोर 36 एक विकेट के नुकसान पर। ये गियर डालते पहला और दूसरा। अभी इनकी जो गाड़ी ना बिल्कुल चौथे गियर पर है, इंजन गर्म है। शंकर 26। हाँ डेविड बुन, बिल्कुल डेविड बुन की याद ताजा एक बार पर होती भी। फिर डिलीवरी है, वैभव अपनी बॉलिंग मार पर तैयार। पुराने जमाने के जो खिलाड़ी खास करके डेविड बुन अपर करना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछालता व्हाइट बॉल का इशारा अजय आवले द्वारा। स्कोर बिल्कुल अब थोड़ा सा आगे बढ़ता हुआ जहां पहुंचा है चौथे ओवर में 37 रन 1 विकेट के नुकसान पर। प्रशांत हमारे साथ इस टूर्नामेंट की दास्तान लिखने के लिए तैयार है। गौरी स्पोर्ट धनवीर ये टीम इस वक्त आप देख रहे हैं।
अब जाकर क्या गेंदबाज ने चैलेंज किया, बिल्कुल गेंदबाज ने चैलेंज किया है। टप्पा खाने के बाद उछालता अपर कट करना चाहते थे। संजय भालेराव तीसरे अंपायर के तौर पर काम कर रहे हैं। आमदार उमाताई खापरे एंड बॉन कजीबा स्पोर्ट क्लब प्रेजेंट संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023 प्रतियोगिता का 5वां दिन। अभिजीत पिसाल और शंकर दोनों चर्चा कर रहे हैं। साझेदारी 14 गेंदों में 33 रनों की। आउट होने वाले बल्लेबाज आरिफ संगम 6 गेंदों में 4 रन। वैभव अभी तक 8 गेंदों में 16 रन खर्च इन्होंने किए हैं। अपनी बॉलिंग मार पर तैयार वैभव पाटिल अपने बॉलिंग मार पर तैयार। भक्ति शक्ति एंड से गेंदबाजी कर रहे हैं। तीसरे अंपायर का इशारा इस वक्त अभी भी जो डिसीजन है वो पेंडिंग है, तो कुछ देर के लिए आपको रुकना पड़ेगा। प्रमुख गेंदबाज के तौर पर वैभव पाटिल गेंदबाजी कर रहे हैं। पिट्टी के जमा बड्डे के स्प्लैंग स्लिप गली पॉइंट स्ट्रक कवर लॉन्ग अप हिट एंड रन। गणेश वाडेकर खेड वाडा दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस पॉस की तरफ आइए। फिर डिलीवरी है 36 पर 1। टप्पा खाने के बाद उछाल था और फिलहाल अपर कट करने की कोशिश शंकर द्वारा। स्कोर 36 for loss of 1 विकेट। बॉन्ड क्रिकेट क्लब ऑफ टर्म के बाहर गेंद, अब वाइड बॉल इससे पहले उछाल था इसलिए वाइड बॉल दिया गया था, तीसरे अंपायर की तरफ रेफर किया गया था। अब इस ओवर की बात करें तो काफी ऑफ टर्म के बाहर गेंदबाजी करे वैभव पाटिल। चौथे ओवर का खेल, स्कोर 37 पर लॉस ऑफ 1 विकेट। वैभव अपनी बॉलिंग मार पर तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। टप्पा खाने के बाद उछाल बिल्कुल ऑफ टर्म के बाहर गेंद, दिशा पर कंट्रोल नहीं है। स्कोर बिल्कुल आप देख रहे हैं 38, 1 विकेट के नुकसान पर व्हाइट बॉल का इशारा। ये लगातार दूसरा व्हाइट बॉल। शुरुआत बहुत धीमी की थी आज बॉन केजी क्लब ने। अब जाकर 15 गेंदों में 34 रनों की साझेदारी शंकर और अभिजीत पिसाल के बीच। वैभव अपनी बॉलिंग मार पर तैयार। स्किन को ड्राइव किया, अब कवर क्षेत्र में डीप स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है। थोड़ा पंबल में रन आ सकता था लेकिन मैदान के अंदर हाँ ना मैं तू अभिजीत पिसाल तैयार नहीं थे, उनको भी बल्लेबाजी करनी है। और साझेदारी तभी बनती है जब आप अपने पार्टनर के ऊपर विश्वास और आपके अंदर वो आत्मविश्वास होता है, तब जाकर वो साझेदारी बनती है। 39, 1 विकेट के नुकसान पर और दूसरे विकेट के लिए एक सकारात्मक सोच के साथ साझेदारी हुई है बल्लेबाजों के बीच। खास करके शंकर डोमिनेटिंग पार्टनर रहे हैं 12 गेंदों में 27। स्किन को खेल दिया में मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर, उनके सर के ऊपर से गेंद ट्रैवल हो रही है लेकिन एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है, कवर करने के लिए आए। बहुत बढ़िया फील्डिंग आप देख सकते हैं एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी की, शानदार तरीके से फील्डिंग। और अब जाकर चौथे ओवर का खेल, स्कोर 41, 1 विकेट के नुकसान पर। 41 पर लॉस ऑफ 1 विकेट। इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए, बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है। गेंदबाजी करने के गेंदबाज वैभव स्किन को कट करना चाहते थे, गेंद बिल्कुल स्पष्ट बल्ले के बीचों बीच नहीं आई है, बाहरी किनारा और चली गई गेंद। फिलहाल थर्ड मैन क्षेत्र में 1 रन का इजाफा। अभिजीत पिसाल रखेंगे अपने पास स्ट्राइक after 4 over. Now score 42 for loss of 1 wicket. Shankar playing on 27 and very good support by Abhijit is playing on 5. Vaibhav Patil 2 over 21 run. या कोई इनको विकेट नहीं मिला है, तो ये खूब अच्छे स्ट्रोक आज शंकर के बल्ले से आए। बहुत बढ़िया बल्लेबाजी की है, स्लॉक स्वीप, रिवर्स स्वीप और खास करके क्रीज के गहरे का समय स्लॉक स्वीप था ऑन साइड पर। बेहतरीन बल्लेबाजी और इसके बाद शफल होके बहुत बढ़िया बल्लेबाजी। स्टॉक स्वीप अच्छा करते हैं, इनकी ताकत है, गेंद को रीड करते हैं और उसके बाद में गेंद को बढ़िया तरीके से ऑन साइड की तरफ मिड विकेट क्षेत्र में जो उनका पसंदीदा एरिया है, पुल स्ट्रोक रिवर्स स्वीप करना पसंद करते हैं, स्लॉक स्वीप करना पसंद करते हैं। और फिलहाल ये देखिए कमाल का स्ट्रोक था, ये बड़ा स्ट्रोक था इनकी पारी का ऑन साइड पर, घूमकर घुमा के गेंद को खेल दिया था ऑन साइड पर। हल्की सी बूंदाबांदी है और पहले 2 ओवर की कहानी अगर देखिए, या पहले ओवर का जो खेल रहा था खास करके विश्वजीत ठाकुर ने अच्छी गेंदबाजी की थी, तो विकेट के लिए जा रहे हैं। विश्वजीत ठाकुर को बुलाया गया है।
प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। 4 ओवर के बाद 42 है, 1 विकेट के नुकसान पर विश्वजीत ठाकुर तैयार अपने बॉलिंग पार पर, लेकिन जब मैच शुरू हो जाएगा तब जाकर इस मैच का 4 ओवर का आंखों देखा हाल बताने के लिए हमारे साथ जुड़ने वाले हैं मावल भूषण सुमित सोनवणे। थँक्यू सर. स्कोर कार्ड आपण जर पाहिले गेले तर 42 धावा जे आपण पाहतोय स्कोर कार्डवरती आहे. एक विकेट जरूर येताना पाहायला मिळाली आरिफ संगमच्या माध्यमातून. आज आरिफ करून खड्यातून खूप साऱ्या अपेक्षा जरूर होत्या, परंतु आज त्याने निराश केलं. आता पाहिजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा विश्वजीत ठाकूर. यावेळी चला पाहिजे मैदानामध्ये हलक्यातून चेंडू ते कट केला जाईल. डीप पॉईंटच्या दिशेने चित्रक्षक त्याच्याकडे तैनात आहे. सिंगल जरूर तिथे आली आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 43 धावा. विश्वजीत ठाकूर यापूर्वी या षटकामध्ये आपण पाहिले तर विश्वजीतकडे खऱ्या अर्थानं खूप मोठा वेग आहे, खूप मोठा पेस आहे. गतीसाठी मात्र विश्वजीत ठाकूरला ओळखलं जातं. आशिया खंडातील जर आपण पाहिले गेले तर मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी मात्र विश्वजीत ठाकूरची वर्णी लागते आणि आज खऱ्या अर्थानं तो तालुक्याचं क्रिकेट खेळण्यासाठी तो सज्ज झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर त्याने मात्र अवघ्या 4 धावा खर्च केले, तर 1 विकेट मात्र मिळवली. यावेळी हलक्यातून चेंडू आपण पाहतो खेळून काढला जाईल. शंकर मात्र इथे कुठेतरी एका बाजूने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय आणि ही जबाबदारी घ्यावी लागणार आहे. हे क्रिकेट आहे पहा, क्रिकेट आणि जीवनाचा नियम खूप साम्य आहे. एखाद्या गोलंदाजा चांगला स्पेल जर सुरू असेल ना तर त्या गोलंदाजावरती चौकार आणि षटकार मारणं म्हणजे क्रिकेट नाहीये, तर त्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती सन्मानपूर्वक खेळणं, विकेट सेव्ह करणं म्हणजे क्रिकेट आहे आणि ते कुठेतरी आपण पाहतो शंकरच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. यावेळी पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला. क्षेत्ररक्षक पाहिजे चेंडूच्या खाली आणि तिथे झेल होईल. विकेट, फलंदाज बाद होईल मैदानाच्या मध्ये अभिजित पिसा. मिस टाइम फटका जरूर तिथे मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट पिच बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने चेंडू मात्र बॅटवरती आला आणि इथे आपण पाहतोय संघाला पडलेलं हे दुसरं खिंडार. दुसरी विकेट आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येते. षटक क्रमांक 5वं षटक इथे प्रगती पथावरती असताना चालू असताना सामना आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. एका बाजूला जर आपण मैदानामध्ये पाहिले तर बॉन्ड क्रेझी स्पोर्ट क्लब निगडी, ज्या आयोजकांतून खऱ्या अर्थाने ज्यांच्या स्वप्नातून ज्यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेला एक वेगळी उंची मिळाली, असे सर्व आयोजक आपण पाहिले गेले तर या मैदानावरती आता खेळताना पाहायला मिळतील. तर त्यांच्या विरोधात आपण पाहतोय धनवीर स्पोर्ट्स उरण हा संघ आपल्याला इथे मैदानाच्या मध्ये खेळताना पाहायला मिळतील. न्यू बॅटर आपण पाहतोय संघाचा संघनायक प्रतीक. प्रतीक स्ट्राइक ऑन तयार. विश्वजीतचा आपण पाहतोय पुढील चेंडू. पहिला चेंडू आपण पाहतोय प्रतीकसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर तिथे होता. अक्षर कव्हरच्या दिशेने चेंडू आपण पाहतोय ते ट्रॅव्हल झाला, त्यानंतर आलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या मदतीने देखील आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिले गेले तर 45 धावा. आज खऱ्या अर्थानं घरचे खेळाडू खेळतायत. ज्या मैदानावरती खऱ्या अर्थाने जे खेळाडू घडलेत, ज्या मातीने ज्या खेळाडूंना ओळख दिली आहे ना, अशा मातीमध्ये मात्र घरच्या स्पर्धेमध्ये खेळतायत, त्यामुळे प्रेक्षक राहायची गर्दी आज पाहतोय. हलक्यात पुन्हा पाहिजे चेंडू ते स्टेअर केलाय, ढकललाय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ते ट्रॅव्हल होईल. एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक संपेल मैदानाच्या मध्ये इथे 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धाबलकावरती आहेत. 2 फलंदाज जरूर तिथे मैदानाच्या मध्ये बाद झाले. आज जर आपण इथे पाहिले तर दोन्ही संघांना आपण स्क्रीनवर देखील पाहू शकता बऱ्याचसा प्रेक्षक राजा मात्र थोड्याशा हलक्याशा पावसाच्या सरी देखील त्या ठिकाणी सुरू आहेत, परंतु तिथे प्रेक्षक राजा मात्र या स्पर्धेचा आनंद जरूर तिथे घेतोय, कारण आज कोणी मैदान सोडायला तयार नाहीये. खऱ्या अर्थाने ज्यांच्या महिलांचे सामने आपण पाहिले त्या संघाचे कॅप्टन देखील आपण पाहतोय हात करताना मात्र प्रेक्षकांना. चला वेळ वाचवायचा आहे, स्पीडअप. खेळाडूंना विनंती थोडीशी घाई करा. प्रत्येक जण खऱ्या अर्थानं मेघराजाला एकच विनंती करत असेल, आता मेघराजा बास झाला, आता खूप झालं, आता तरी थांब. चला विनंती असणार आहे, थोडीशी घाई करायची आहे. मैदानामध्ये थोडासा उशीर देखील होतोय आणि
पाहूया त्या मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे तयार असेल. आपण पाहतोय समर्थ कडू इथे तयार आहे. यावेळी रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये आपण पाहतोय पंचाकडे खूप मोठी अपील जरूर तिथे झाली. परंतु पाहावं लागणार आहे की काय बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झालाय का. समर्थ कडू खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वातील खूप मोठं नाव या खेळाडूचं राहिलंय. एका बाजूला आपण पाहतोय अजय आवळे सर, दुसऱ्या बाजूला कुणाल निकालजे, हे दोन पंच आपण निश्चितपणे मैदानामध्ये पाहतोय. आणि मला वाटतं कुठल्या बाजूला त्यांचा इशारा येताना पाहायला मिळाला नाही, फक्त अपील जी होताना पाहायला मिळाली. कदाचित खेळाडूंवरती प्रेशर बनवण्याचं काम मात्र इथे केलं जाते. समर्थ कडू गोलंदाजी मार्कवरती तयार, स्ट्राईक वरती शंकर. यावेळी पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू, भन्नाट वेग या चेंडूमध्ये जरूर पाहायला मिळाला. पाहायचा चेंडू तिथे मैदानाच्या मध्ये डॉट धाफलं किती आपण पाहतोय. स्थिर असणारे ब्राऊन क्रेझी स्पोर्ट क्लब संघाचे मग पाहतोय बरेचसे समर्थक मात्र आज थोडीशी चिंतेत आहेत. ओहो, यावेळी पाहायच्या मैदानामध्ये स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे होता, परंतु चेंडू पुन्हा एकदा इथे डॉट येतोय. धाफलं किती स्थिर असणार आहे. समर्थ रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे होईल. थडम्याचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूला अडवतोय, चेंडूची ते फेकी होतीये. पाहिजे रूपाने आपण पाहतोय आलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या मदतीने धाफलक आता पाहिजे पुढे जाऊन पोहोचेल. जर आपण पाहिले गेलं तर 47 धावा, सुरुवातीचे 3 चेंडू डॉट, त्यानंतर पाहिजे स्वरूपात आलेली सिंगल. हा चेंडू यावेळी पाहिजे रिव्हरचा फटका पुण्याला खेळण्याचा प्रयत्न तिथे जरूर झाला. क्षेत्ररक्षक त्याच्याकडे तैनात आहे. सिंगल इथे मैदानाच्या मध्ये येते आणि एका सिंगलच्या मदतीने एकेरी दुहेरी धावा इथे मैदानाच्या मध्ये वारंवार ज्या इथे घेतल्या जात आहेत. मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न देखील मैदानामध्ये करावा लागणार आणि आज शंकरला मात्र स्वतःला सिद्ध करावा लागेल. यावेळी पाहिजे मोठा फटका तिथे, ओहो, क्षेत्ररक्षकाचं कौतुक होईल. काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला इथे. मोठी विकेट शंकरच्या रूपानं. 18 चेंडू खेळत मात्र 29 धावा बनवत तो मैदानामध्ये बाद झाला. गॅप शोधण्याचा प्रयत्न तिथे जरूर होता. वैभवने मात्र पहा टिपलेले एक जबरदस्त झेल. विकेट आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये मिळतीये. समर्थाचा अनुभव आज पुन्हा एकदा आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाला. बॅटिंग पॉवर प्ले आणि बॅटिंग पॉवर प्ले षटक आता मैदानाच्या मध्ये पाहायचं आहे. कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले तुम्हाला जो दिला जाईल, कारण सुरुवातीचे 2 षटक पॉवर प्ले, त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि 6व्या षटकाच्या आतमध्ये जर बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला नाही तर 7व्या षटकामध्ये तुम्हाला कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले दिला जाईल. आज फक्त आणि फक्त प्रेक्षक राजा तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण आज घरचा संघ या मैदानावरती खेळतोय. यावेळी आपण पाहायचे मैदानाच्या मध्ये आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. जर आपण इथे पाहिले गेलं विपुलच्या हातामध्ये चेंडू ते सोपवलाय स्ट्राईक वरती प्रतीक. यावेळी पाहिजे मैदानामध्ये जमिनीवरती गुडघा टेकवला, खिलाडी बन गया दर्शक बने दिवाने. षटकार, जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला तिथे. जबरदस्त षटकार, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. ब्राऊन केजी स्पोर्ट क्लब निगडी संघाचं अर्धशतक इथे पूर्ण होतोय. धावफलकावरती 54 धावा. संघाचा संघनायक आहे आणि आज मला माझी जबाबदारी पेलावी लागणार आहे. प्रतीक, खोलवट टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू इथे डॉट. धावफलक आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये स्थिर असतील, तुम्ही पाहू शकता. राऊंड द विकेट आहे ते मैदानावर. ओहो, काय चेंडू टाकलाय. चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा देखील इथे बदलली जाते. गोलंदाज तयार, विपुल डावकर येताना मैदानामध्ये मारा करतोय. रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. सिंगल इथे घेतली जाईल. लेग बाय स्वरूपाने सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर आता पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 55 धावा. षटकार मारल्यानंतरचा चेंडू, काय चेंडू खऱ्या अर्थाने तिथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. आज प्रतीक
षटकार आल्यानंतर आत्मविश्वास थोडासा दुणावलाय. स्ट्राइक ऑन सूरज. यावेळी शफल वन षटक खेळून काढण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या होईल. सिंगल घेतली जातीये आणि एकेरी दुहेरी धाबा देखील इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय घेतल्या जात आहेत आणि हा धाबा देखील इथे मैदानात तुम्हाला घ्यावा लागणार आहे. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय 56 धावा. विपुल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे होतोय, परंतु पहा पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू. लेग बाईसच्या रोपण आलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 57 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर आपण पाहतोय लेग बाईसचे रोपण आलेले लागोपाठच्या 3 सिंगल आहे. आता या मेघराजाला देखील आपण पाहतोय खऱ्या अर्थाने देवाकडे साकड प्रत्येक जण घालत असेल की आता मेघराजा थांबून घे. यावेळी पाहायचंय शफल होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू घेतोय थेट एष्ट्यांचा वेध. विकेट. धक्का क्रमांक 4. 7 षटकांचा खेळ इथे संपला. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा धाबलकावरती आहेत. इथे धावेला आपण पाहतोय पुरेपूर इथे ब्रेक लावलेला आहे. काय गोलंदाजी केली ती विपुलने. ओहो, अगदी मिडल स्टंप मैदानामध्ये आपण पाहिला. क्रीजचा वापर करत चेंडू खेळू करण्याचे प्रयत्न देखील ते वारंवार झाले, परंतु बॅटमध्ये मात्र चेंडू येऊ शकले नाहीये. एक चेंडू खराब चेंडू होता पहिला चेंडू आणि त्याच्यावरती मात्र प्रतीकने खेळलेला षटकार आपण पाहिला, परंतु तदनंतर विपुलने मात्र एकही चेंडू बॅटवरती मात्र येऊ दिले नाही. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्या इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. नवीन फलंदाज जो आता मैदानाच्या दाखल इथे होणार आहे. न्यू बॅटर नितेश अर्थात बंटी. पहिल्या दिवस आपण पाहिला. पहिल्या दिवसामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील देखील आपण पाहिले. या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर जर आपण पाहिले गेले तर यावेळी पाहिजे खोलवा टप्प्याचा चेंडू होता, उडवला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली. झेल मैदानाच्या मध्ये होतोय. विकेटचं पतन. फलंदाज बाद होईल तो प्रतीक. फटका जरूर तिथे चांगला होता, परंतु फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली. तर सगळ्या मॅच कडे पुन्हा एकदा सामन्याकडे तुम्हाला घेऊन जाईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज समर्थ. हा चेंडू यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे जरूर झाला. या ठिकाणी यानंतरचा होणारा सामना हिट अँड रन वर्सेस गोल्डन मॅन प्रशांत सपकाळ अर्थात फायनल सम्राट संतोष मांडेकर स्पोर्ट फाउंडेशन खेड. दोन्ही संघाच्या संघानायकाला विनंती करायला आपण टॉस साठी यायचंय. यावेळी पाहिजे फुल टॉस बॉल. पिक केला चेंडूला इथे मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये निश्चितपणे एक मोठा स्ट्रोक येताना जो पाहायला मिळाला. इथे फायटिंग टार्गेटकडे मात्र निश्चितपणे वाटचाल जी सुरू आहे ब्राउन केजी स्पोर्ट क्लब निगडी संघाची. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 64 धावा. परंतु मला वाटतं पंचाकडे देखील काहीसे अभिषेक निश्चितपणे जे घेतले जात आहेत. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हिट अँड रन वर्सेस गोल्डन मॅन प्रशांत सपकाळ अर्थात फायनल सम्राट संतोष मांडेकर फाउंडेशन खेड. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय. चालू असताना सामना आपण इथे निश्चितपणे पाहतोय ब्राउन केजी स्पोर्ट क्लब निगडी आणि तर दुसऱ्या बाजूला इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत धनवीन स्पोर्ट्स क्लब उरण. फेअर षटकार हा षटकार असेल आणि या षटकाराच्या मदतीने पाहिजे संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये मिळेल. या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड 64 धावा धावलकावरती आहेत आणि ज्या पद्धतीने खऱ्या अर्थानं ब्राउन केजी स्पोर्ट क्लब संघाची ताकद जर आपण पाहिली ना तर या संघाकडे खूप मोठी ताकदवर गोलंदाजी आहे आणि ती गोलंदाजीच्या जोरावरती फलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे आणि ती फलंदाजी केली जाते. यावेळी रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर होता परंतु तिथे पहा शरीराचा वेध घेणारा चेंडू सिंगल इथे मैदानामध्ये मिळेल. लेग बाय स्वरूपाने आलेली सिंगल आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती आपण पाहतोय 65 धावा 65 रन. 5 फलंदाज इथे मैदानाच्या मध्ये बाद झाले. आतापर्यंत मंगेश स्ट्राईक ऑन तयार. यावेळी पाहिजे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम चेंडू हवेत. विश्वजित चेंडू पर्यंत पोहोचला. यस विकेट. एक चांगला झेल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. एक फलंदाज मैदानामध्ये बाद होताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला डाव पहिली इनिंग इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपली गेली. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिले गेलं 66 धावेचा आता टार्गेट असणार आहे. 5 शॉर्ट पिच चेंडू होता. मंगेशने मात्र पुल करण्याचा प्रयत्न देखील इथे पाहायला मिळाला परंतु बॅटमध्ये तो टायमिंग ती ताकद पाहायला मिळाली नाही. विश्वजीतचा चांगला झेल देखील इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. पहिला डाव इथे संपेल. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 65 धावा 66 धावेचं आता आव्हान असेल. खऱ्या अर्थानं आपण पाहतो आरिफ 6 चेंडू खेळत 4 धावा तो बनवत मैदानात बाद झाला. शंकरने मात्र खऱ्या अर्थानं एका बाजूने खिंड लढवण्याचं काम त्याने केलं. 19 चेंडूमध्ये 29 धावा त्याने 29 धावा त्याने बनवल्या. अभिजित 9 चेंडू खेळला 6 धावा त्याने बनवल्या. प्रतीक 7 चेंडू खेळत 8 धावा त्याने बनवल्या. सूरज जर आपण इथे पाहिले गेलं तर अगदी 2 चेंडू खेळत शून्यावरती तो राहिला परंतु इथे नितेशने देखील 3 चेंडू खेळत आपण पाहिले गेलं तर 6 धावा त्याने बनवल्या. मंगेश 2 चेंडू खेळला एकही धावा त्याने बनवले नाही. चला यानंतरचा होणारा सामना विनंती असणार आहे हिट अँड रन वर्सेस गोल्डन मॅन प्रशांत सपकाळ अर्थात फायनल सम्राट संतोष व मांडेकर फाउंडेशन खेड. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत. पुन्हा एकदा प्रशांत आदोडे सर थँक्यू. सत्यम देशमुख यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. फिलहाल आप देख रहे हैं एक बहुत ही ज़बरदस्त टूर्नामेंट संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023 और इस मुकाबले में अभी फिलहाल जो पहला मैच अभी चल रहा है बहुत इंटरेस्टिंग मैच हो जाएगा और एक रोचक मुकाबला देखने का मौका दर्शकों को जरूर मिलेगा. सत्यम देशमुख शैलेश गायकवाड़ हमारे साथ जुड़े हुए. टॉस हो रहा है और गोल्डन मैन प्रशांत सपकाळ संतोष भाऊ मांडेकर. हेड इज द कॉल. इट इज हेड. टॉस जिंकला काय निर्णय घेणार आहात?
क्षेत्ररक्षणाचा निर्णय पाहिला. निश्चितच अत्यंत महत्त्वाचा मॅच आहे. यावेळेला कोणते 4 हुकमाचे एक आहेत यावेळेला चांगली गोलंदाजी करण्याकरता सज्ज असतील? नवनाथ राऊते, किरण कडे, मी आहे, अमित राऊते, वाडीकर साहेब आहे, सोमनाथ गायकवाड आहे. भरपूर आहे, गोलंदाजी चांगली आहे आमची. ऑप्शन भरपूर आहेत. तुमच्याकडे कोणते बॅटर आहेत गोलंदाजाला टॅकल करतील? मी स्वतः आहे, उमेश भोई आहे, मयंक लांडगे आहेत, असे 4-5 आहेत. 8 षटकं खेळायची आहेत तर नक्कीच एक वेगळं तंत्र, वेगळं टेम्परामेंट आपल्याला बघायला मिळेल या मॅचमध्ये. आणि एक फायटिंग टोटल किती असेल? संयमाने खेळणार आम्ही 70-80. ठीक आहे. 70-80 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. तुम्ही किती धावांपर्यंत रोखाल? 60 ते 70 धावांच्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा 100% प्रयत्न करू. किती प्रतीक्षा करता या स्पर्धेची तुम्ही? भरपूर. जेव्हापासून आमची एंट्री झाली तेव्हापासून आम्ही लाईव्ह इथं पाहतोच होतो 2-3 दिवस. फार अतिशय सुंदर आणि चांगलं आयोजन आहे. निश्चित तुम्हाला शुभेच्छा असतील. पहिला चेंडू देखील आलेला आहे तर तुम्ही किती प्रतीक्षा करता या स्पर्धेची? आम्ही दरवर्षी एक एंट्रीज करतो. आता थांबलो होतो कोरोना म्हणून 2 वर्ष आम्हाला काय खेळायला भेटलं नाही. आता यावर्षी भेटलं ते नशीब आहे आमचं. निश्चित तुम्हालाही शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. मान्यवरांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद. टॉस या ठिकाणी आपण पाहू शकता. गोल्डन मॅन प्रशांत दादा सकपाल टीमच्या कॅप्टन टॉस जिंकल्या प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मैदानामध्ये जुगलबंदी आपण पाहतोय. द्वंद्व पाहतो आहे. सुमित सोनवणे आमच्याबरोबर जॉईन होत आहेत. या मॅचचं धावतं वर्णन निश्चितच आपण ऐकणार आहोत. आणि खूप चांगली आपल्याला या बैला एक अत्यंत महत्त्वाचा मॅच जो आहे यामध्ये टक्कर बघायला मिळेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स सुमित. थँक्यू सर. आणि यावेळी आपण पाहतोय मैदानामध्ये षटक क्रमांक पहिला कासिफचा वेग निश्चितपणे पाहायला मिळतोय. वेग टाकले दोन्ही चेंडू जबरदस्त पाहायला मिळाले. दोन्ही चेंडू इथे डॉट देखील येताना पाहायला मिळत आहे. हा चेंडू अगदी हलक्या हाताने चेंडू खेळू काढण्याचा प्रयत्न पहा. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न तिथे होतोय. आणि इथे पाहायचंय ओव्हर स्टेपिंगचा निश्चितपणे इथे पंच अजय आवळे सरांचा इशारा येतोय की इथे चेक करणं गरजेचं असेल. यावेळी आता पाहायचं मैदानाच्या मध्ये तर तिथे आपण पाहतोय ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे की नाही तिथे पाहिलं जाईल. मॅच कडे पण पाहिले गेले तर आघाडीचे दोन्ही फलंदाज एका बाजूला आपण पाहतोय संदीप पाटील, दुसऱ्या बाजूला समर्थ कडू. मोठमोठी मैदाना मात्र या कडूने गाजवली आहेत आणि आज तिथे पाहावं लागेल या मैदानावरती ते कशा पद्धतीने कामगिरी देखील ते करणार आहेत. 45 चेंडू आणि दुसऱ्या बाजूला पण पाहिले गेले तर 65 धावा. फेअर डिलिव्हरी. 3 चेंडू टाकलेत कासिफने. 3ही चेंडू मैदानाच्या मध्ये डॉट होताना पाहायला मिळत आहेत. संदीप पाटील आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये स्ट्राईक ऑन तयार. दुसऱ्या बाजूला कासिफचा वेग रफ्तार इथे जरूर आपल्याला पाहायला मिळते कासिफची. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने चेंडू मात्र इथे एक वर्षा दिशेने चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे खूप दूरवरती आहे आणि इथे संदीप पाटीलच्या बॅट मधून क्लास पाहायला मिळतोय. चेंडू जाईल थेट सीमारेषेच्या पलीकडे खणी चौकार. सुमित बहुत अच्छा स्ट्रोक था. टाइमिंग बहुत ही बेहतरीन बल्लेबाज की और इसीलिए जाने जाते हैं संदीप. कासिफ के पास रफ्तार है. टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर रखने की कोशिश. पुल्लिन गेंद थी और खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था गैप में. टाइमिंग बेहतरीन और उसके साथ प्लेसमेंट. स्कोर 4 रन. संदीप पाटिल का खाता खुलता हुआ. संदीप इस वक्त 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं. फुल टॉस गेंद पर प्रहार. गेंद बाउंड्री के बाहर. 6 रन. सड़क पे कड़क शॉट संदीप पाटिल का. स्कोर अब छलांग लगाता हुआ कुल मिलाकर 10 रन बगैर किसी नुकसान के. तर नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं वेग आहे आणि वेगेमध्ये तुमच्याकडे अचूक टप्प्याची देखील तिथे गरज असणार आहे. लोअर फुल टॉस होता. चेंडूला मात्र फक्त दिशा दिली आणि पहा इथे मैदानामध्ये प्रॉपर टायमिंग जे आपण म्हणतो ना ते प्रॉपर टायमिंग तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे. ते खऱ्या अर्थानं जर पाहिले गेले तरी संदीप पाटील स्ट्राईक ऑन आपण पाहतो तयार असतील. कासिफचा पुन्हा एकदा चेंडू असणार आहे. यावेळी रिव्हर्सचा प्रयत्न जरूर तिथे झाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू पाहिजे ते मैदानाच्या मध्ये डॉट येतोय. धाफल घेते स्थिर असणार आहे. षटक क्रमांक संपेल. मैदानाच्या मध्ये पहिलं एक षटकाचा इथे खेळ संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण पाहिले गेले तर बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. प्रशांत सर काय सांगाल खऱ्या अर्थानं जर बॉर्न केजी स्पोर्ट क्लब संघाकडे जर आपण पाहिले गेले तर चांगली गोलंदाजी जरूर आहे कारण वेगवान गोलंदाज या संघाकडे आहे. अनुभवींचा देखील भरणा आहे परंतु आज पाहावं लागेल यांचा अनुभव कसा बाहेरच्या मैदानावरती पाहायला मिळेल. देखिए टेस्टिंग होने वाले सामने एक तगड़ी टीम है. बहुत बढ़िया प्रदर्शन इनका जरूर रहा है और एक अच्छी टीम के खिलाफ जब आप खेलते हैं और अपने होम ग्राउंड पर खेल रहे हैं तो बहुत ज़्यादा उम्मीदें भी होती. उम्मीदें बिल्कुल है ज़्यादा. दूसरी बात तुलना की जाए तो बॉन के दिन 4 रन बने थे 1 विकेट के नुकसान पर और इस मुकाबले में खास करके धर्मीन स्पोर्ट ने बनाए 10 रन.
तो बढ़िया स्टार्ट हुआ है जीतने के लिए। लक्ष्य की बात करें तो अभी 42 गेंदों में 56 रनों की जरूरत है। सुमित, ये मुकाबला जीतने के लिए यहाँ से बॉन केजी के लिए चाहिए विकेट। अगर विकेट लेते रहेंगे तो मैच बनता जाएगा। तर नक्कीच आणि विशेषतः जर आपण पाहिले गेलं तर ब्रॉन्केजी स्पोर्ट क्लब संघाचा खूप मोठा फॅन फॉलो खऱ्या अर्थानं आज या मैदानावरती उपस्थित आहे। आणि प्रशांत सर, जर आपण इथे विचार जर केला ना तर कित्येक दिवस संदीप कदम मेमोरियल कप मानाचे करण मात्र या संघाने हातामध्ये मिळवलेले आहेत, त्यामुळे आज सर्वांचं लक्ष असेल या संघाकडे। यावेळी पाहायचंय समर्थचा मोठा फटका, तिथे पाहायचंय लॉंग ऑफला चेंडू जाईल 1 2 3 फरार येतोय चौकार। काय फटका तिथे सजवला, मी म्हणजे फटका सजवला नाही, त्याने तो फटका बनवला। और एफर्टलेस स्ट्रोक खेलना इनकी ताकत है। बहुत बढ़िया तरीके से ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, इन्होंने भाप लिया था, अपने बाजू खोलने का मौका। बैट स्विंग बहुत अच्छा था बल्लेबाज का, सुंदर बल्लेबाजी। समर्थ कुडू वैसे 40+ के खिलाड़ी हैं और अनुभव की कोई कमी नहीं है। और सबसे बड़ी बात है सुमित, इनके फास्ट फॉर्म अच्छा चल रहा है, फॉर्म बहुत अच्छा चल रहा है और इनके पिटर में बहुत सारे अच्छे स्ट्रोक है, तो मजा आएगा। नीतीश के ऊपर जो बिल्कुल बहुत बड़े खिलाड़ी हैं, अच्छे खिलाड़ी, उनके पास टैलेंट है। लोअर फुल टॉस, चेंडू हवेत, कासिफ तिथे आपण पाहतोय चेंडूच्या खाली जरूर होता, पोहोचला, परंतु तिथे चेंडू हातामध्ये येऊ शकला नाहीये। पहा, खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेलं तर आयोजक एखादी स्पर्धा भरवणं प्रशांत सर ही काही सोपी गोष्ट नसते। आणि विशेष जर काल आलेला अवकाळी पाऊस, त्यामुळे सकाळी पुन्हा एकदा सर्व आयोजक पुन्हा तयारीला लागले। त्यानंतर मैदान सुकं करणं असेल, त्यानंतर मैदानाच्या बाहेरून संपूर्ण असं रोलिंग असेल, ते खूप काही कामं मात्र खऱ्या अर्थानं आयोजकांनी केली आणि पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झाली, ही खूप मोठी गोष्ट आहे। बिल्कुल सही, मेहनत तो है और ये आज से नहीं कर रहे, 2007 से इस तरह से बहुत बड़े टूर्नामेंट आप देख रहे हैं। बहुत अच्छा स्ट्रोक, पॉइंट के ऊपर से, कासिफ के ऊपर से गेंद बाउंड्री के बाद 4 रनों के लिए एक दर्शनीय स्ट्रोक संदीप पाटिल का। स्कोर अब छलांग लगाता बा 15 रन बगैर किसी नुकसान के। नक्कीच आपण पाहतो एक चांगला स्ट्रोक तिथे मैदानामध्ये पाहायला मिळाला। ओव्हर पिचचा चेंडू जरूर होता, तिथे बाहेर वळण घेणारा देखील चेंडू होता, परंतु तिथे संदीप पाटीलच्या खऱ्या अर्थानं हा क्लास आहे। संदीप पाटील कधी ही क्षमता आहे आणि ती क्षमता तो तिथे मैदानामध्ये दाखवतो। एक टप्पा किती अगदी आपण पाहिले गेले तर चौकार तिथे येताना पाहायला मिळाला। यावेळी पहा मैदानामध्ये अगदी पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला। शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतो चेंडू इथे फील्ड केला जाईल, कुठल्या बलची धावी ते मिळणार नाहीये। 19 धावा धावलकावरती आहेत। पहा, तुमच्याकडे धावा कमी आहेत। मला खऱ्या अर्थानं कपिलदेव रामलाल निकम यांचं एक वाक्य आठवलं की पहा, तुमच्याकडे आपल्याकडे धावा जरी ते कमी असतील ना, परंतु ते धावा इथे लढण्यासाठी पुरेशा आहेत आणि तिथे लढावं लागणार आहे ब्रॉन्केजी स्पोर्ट क्लब निगडी संघाला। हलक्यातून चेंडू कट केला जाईल, वा यावेळी कासिफचा जबरदस्त झेल। प्रेक्षक राजाला झेल आवडला असेल ना, टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही। काय झेल टिपलाय आजच्या दिवसातील एक जबरदस्त झेल। बिल्कुल बहुत अच्छा एक बार फिर प्रयास किया गया और कमिटमेंट में कोई कमी नहीं थी। कप्तान है इसीलिए वो तालियां भी बजने वाली है। कट काटना चाहते थे, देखिए क्या हुआ था। एक्शन रिप्ले साहिल हमारे जो अपडेटर बिल्कुल आपको दिखाएंगे क्या हुआ था मैदान के अंदर। सुंदर, बहुत सुंदर यहाँ एक बार फिर क्या कासिफ का। देखिए अनुभव की कोई कमी नहीं है, बहुत बार टीम की कप्तानी भी कर चुके हैं, प्रमुख गेंदबाज के तौर पर काम करते हैं। अब प्रतीक कप्तानी कर रहे हैं, लेकिन ये गेंद नीतीश की टिप्पा खाने के बाद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर जड़ी थी, बैकफुट में चले गए, गेंद को कट जरूर किया और सामने छलांग लगा के ये देखिए एक बार फिर बहुत बढ़िया तरीके, एक बार देखिए, बार बार देखिए, 100 बार देखिए, कासिफ ने उच्च कोटि की फील्डिंग की है और विकेट चाहिए। सुमित, ये मुकाबला जीतने के लिए बॉन केजी के लिए विकेट चाहिए। नीतीश ने स्ट्राइक किया और दूसरे ओवर में जब रन आ रहे थे उसी वक्त बहुत बढ़िया गेंदबाजी, शानदार गेंदबाजी और उच्च कोटि की फील्डिंग यहाँ कासिफ संगम द्वारा। तर नक्कीच एक चांगला झेल आपल्याला इथे मैदानामध्ये पाहायला मिळाला कासिफ कडून। खरं तर हे करावं लागतं, ज्यावेळेस मात्र तुमच्याकडून एखादी चूक होते ना, ती चूक पुन्हा होऊ न देणं म्हणजे आयुष्य म्हणजे जगणं आहे, जीवन जगणं आहे आणि ते खऱ्या अर्थानं कासिफ कडून करून दाखवलं, अवघड झेल सोपा केला। पुन्हा त्या चेंडू कट करण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला, परंतु यावेळी चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही। सिंगल तिथे मैदानामध्ये मिळणार आहे। नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात दाखल झालाय विश्वजित ठाकूर। टेनिस क्रिकेट विश्वातील एक असणारं खूप मोठं नाव, टेनिस क्रिकेट विश्वाला पडलेलं या खेळाडूचं एक गोड स्वप्न अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे। आणि विश्वजित ठाकूर असा एक खेळाडू आहे, कष्टपैलू खेळाडू, जेव्हा त्याचे बॅट तळपते त्याच्यावरती बक्षिसाची खैरात होते। हे अनेक मैदानावरती घडले आणि गेल्या वर्षी जेव्हा मानाचा उपमुख्यमंत्री हे जो एक मोठी स्पर्धा होती, 32 संघ ओपन असे होते, अशा वेळेला 20,000 रुपयांची लयलूट झाली होती आणि 4 चेंडू 24 धाबाचं समीकरण होतं। अनिकेत राऊत गोलंदाजी मार्कवरती आला होता आणि अशा वेळेला 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते। तर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तो ज्या ज्या वेळेला मैदानावरती असतो त्यावेळेला काही ना काहीतरी घडत असतं आणि त्याच्यावरती एकूण आतापर्यंत 1,20,000 3 बॉल 3 षटकार त्यानं प्राप्त केलेले आहेत।
म्हणजे हा खेळाडू एक वेगळाच खेळाडू आहे. म्हणजे त्याच्याकडे बॅटिंग करता क्लास आहे, बॉलिंग करता क्लास आहे. टॉप क्लास यावेळेला खेळाडू मैदानावरती पाहायला मिळेल. त्यामुळे बॉन्ड खरेदीसाठी चॅलेंज असतील, विश्वजित आणि समर्थ हे दोन्ही प्रचंड अनुभवी असलेले खेळाडू मैदानावरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. आणि कासिफ संगमचं षटक असणार आहे. त्यामुळे हाही अत्यंत महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्याच्याकडे देखील गुणवत्ता टासून भरलेली आहे. आणि मी नेहमीच म्हणतो की या वेळेला एक जी लढाई आहे, डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है. तर नक्कीच आपण पाहायला गेलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळेल. कासिफ तयार, यावेळी चेंडू कट करण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये आणि यस यस, मी देखील आहे पुण्याचा स्टार, देखून देतो इथे कासिफ. काय गोलंदाजी केली आहे पहिल्या चेंडूवरती, मात्र इथे विश्वजितला तंबू जरासा दाखवलाय. डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है. कासिफ बनाम यहाँ विश्वजीत, बिल्कुल ये एक बहुत बड़ा बैटल था. पण आता प्रेक्षक बघा, इथे प्रेक्षक जे आहेत ते टाळ्या वाजवत आहेत, शिट्ट्या वाजवत आहेत. शिट्ट्यांचा टाळ्यांचा आवाज यायला सुरुवात झाली. त्याचं कारण कासिफनं इथे चांगली फिल्डिंग केले, चांगली गोलंदाजी केले आणि एक मोठा मासा गळायला लागलाय. अत्यंत महत्वाचं विकेट आहे आणि विश्वजित फक्त एक धाव केले आणि तो बॅक टू द पॅबलमध्ये गेलेला तर आहे. नक्कीच आपण पाहायला गेलं तर इथे ब्राऊन केजी स्पोर्ट क्लब संघाला देखील हलक्यात घेणं इथे चुकीचं ठरेल. खऱ्या अर्थानं जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिलं गेलं तर तिथे धनवीन स्पोर्ट क्लब हा संघ आपण पाहिले तर थोडासा अडचणी जरूर तिथे सापडला. आपण पाहतो शॉर्ट पिच चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये, मात्र तिथे पण पाहतोय संघाचा संघनायक प्रतीकने मात्र कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. अगदी साधा सोपा झेल मात्र त्याने तिथे टिपला. मी सांगितलं होतं प्रशांत सर, आपण पाहिलं की पहा प्रेक्षकांमध्ये किती आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. निश्चित प्रफुल्लित वातावरण आहे का माजी कर्णधाराने गोलंदाजी केली आणि आता विद्यमान कर्णधारानं इकडे झेल पकडलाय. अप्रतिम होतं. म्हणजे यापूर्वी कासिकनं संघाचं नेतृत्व केलं होतं आणि NBA आपण बघितलं, सिद्धेची टीम ज्यावेळेस फायनल मारली होती त्यावेळेला 2 खेळाडू आपल्या निगडीमधले होते. एक म्हणजे कासिफ आणि दुसरं म्हणजे आरिफ. यावेळेला हे दोन्ही खेळाडू मैदानावरती आहेत आणि मैदानावरती आता कोण येतंय तर अत्यंत महत्त्वाचं अमित. समर्थकडून साथ देण्याकरता कासिफचं इंजिन गरम आहे, अत्यंत लयबद्ध गोलंदाजी करतोय आणि पहिल्याच चेंडूवरती जेव्हा सुमित विकेट मिळालाय त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं आज कासिफकडून खूप साऱ्या अपेक्षा ठेवणं साहजिकच आहे, कारण संघाचे स्ट्रायकर गोलंदाज आहे, टीम मधला अनुभवी खेळाडूंपैकी एक असणारा खेळाडू आहे. त्यामुळे आज कासिफकडून खूप साऱ्या अपेक्षा आहे ना, तर कासिफकडून ह्या अपेक्षा पूर्ण होणं देखील गरजेचं आहे. कारण तुम्ही घरच्या मैदानावरती खेळताय, जेव्हा तुम्ही घरच्या मैदानावरती खेळत असताना तुम्ही फक्त 11 खेळाडू मैदानामध्ये नसता, तुमच्या सोबत असणारा पाठीशी असणारा तुमचा प्रेक्षक राज तुमच्या सोबत असतो, तुमच्या पाठीशी असणारा खंबीरपणे राहणारी माणसं तुमच्या सोबत असतात. त्यामुळे हा खेळ फक्त एकट्या दुकट्याचा नव्हे खेळ म्हणून जमवलाय तुमचा आमचा सर्वांचा मेळ. गोलंदाज तयार कासिफ. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्यानं मात्र चेंडू तिथे ढकलून टाकलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल होण्याचं निश्चितपणे एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये येणार आहे आणि एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल धापलकावरती 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दिघोडच्या मैदानावरती 3 षटकार ठोठवलेले होते. 1,20,000 रुपये कॅश प्राईज जागेवरती मिळतो, हा रेकॉर्ड आहे. आणि अशा खेळाडूला आज कासिफनं बाद केले. विश्वजित ठाकूर एक महत्वाची गोष्ट आहे, आपण त्यावरती निश्चित आणखी पुन्हा एकदा जाणार. समर्थकडून 5 वरती घेतोय. अमितनं 1 धाव केले. कासिफ पुन्हा एकदा सज्ज असेल. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही, वाईट बॉलचा इशारा. आणि नेहमीच जेव्हा विश्वजित ठाकूर चांगली कामगिरी करतो तेव्हा एक लाईन तर नेहमीच येते सर्व समालोचकांच्या माध्यमातून आणि ती लाईन असते विश्वजित ठाकूर जेव्हा चांगली काम करतोय, ये हात मुझे दे दे ठाकूर. आज ही लाईन कदाचित कासिफच्या माध्यमातून देखील असेल. कासिफनं यावेळेला यश प्राप्त केलं, टाळ्यांचा गजर झालाय आणि त्यानंतर आज तो खूप चांगली गोलंदाजी करतो. आताचं चेंडू तसं बघितलं तर खूपच ऑप्टमच्या बाहेर होता, त्यामुळे वाईट बॉलचा इशारा. आणि मला वाटतं चॅलेंज केलं गेलेलं आहे. इथे फक्त एज सोडून सर्व रिव्ह्यू आहेत, त्यामुळे फार कमी ठिकाणी आपण सुमित असं बघतो की फक्त रनआउटच्यासाठी असते, पेमरसाठी रिव्ह्यू असते. परंतु या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा खूप मोठी आहे. 5 कॅमेऱ्यांचा वापर tenniscricket.in माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि एक चातक पक्षाप्रमाणे फेअर डिलिव्हरी, चातक पक्षाप्रमाणे या स्पर्धेची प्रत्येकजण वाट बघत असतो. ही ती स्पर्धा आहे संदीप कदम मेमोरियल आमदार चषक 2023. तर नक्कीच आपण पाहिले गेलो, तुम्ही चर्चा केली की इथं कासिफ सांगत असेल ये विकेट मुझे देते ठाकूर आणि ती विकेट मिळवली. कासिफ तयार. ओहो, पुन्हा एकदा पाहायचं मैदानामध्ये वेग जरूर इथे टाकण्याचा वारंवार इथे प्रयत्न केला जातोय, परंतु यावेळी आपण पाहतोय दिशेपासून थोडीशी मात्र भरगडलेली ही गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन होतंय. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आमदारांपैकी एक आमदार आणि विशेषतः खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रासाठी ज्यांचं खूप योगदान आहे असे सर्वांचे लाडके नेते आदरणीय महेशदादा लांडगे दादांचं या क्षणी आगमन झालंय. दादा आपलं सर्वांचं या क्षणी ब्रॉन्झ केजी स्पोर्ट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो.
हा चेंडू यावेळी आपण पाहतोय ऑप्शनच्या पुन्हा एकदा बाहेर असणारा चेंडू, व्हाईट बॉल. अवांतर धावे ते मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळते. भोसरी विधानसभेमध्ये आपण पाहिले गेले तर खऱ्या अर्थानं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये सामाजिक कला क्रीडा व्यापार असेल किंवा बैलगाडा क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली नेहमीच वर्चस्व ठेवून प्रत्येकाला सोबत घेऊन काम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय महेशदादा लांडगे स्क्रीनवरती आपण पाहू शकता. दादांचं देखील आपण पाहतोय व्यासपीठावरती या क्षणी आगमन झालंय. दादा आपलं पुनश्च एकदा प्राण किजी स्पोर्ट क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचकडे. हा चेंडू आपण पाहतोय खुलवा टप्प्याचा चेंडू होता, अस्त्र बॅटने फटका खेळून काढला जाईल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. शंकरची चेंडूला कव्हर करेल. वाह, फक्त एकच धाव इथे मैदानाच्या मध्ये खर्च होतीये. काय गोलंदाजी इथे मैदानाच्या मध्ये सूर्य कासिफची. पहिल्या षटकामध्ये थोडासा जरूर मागं ठरला, झेल सुटला, निराश झाला नाही, कमबॅक करता येतं हे छत्रपती शिवरायांनी दाखवून दिलेलं आहे. बेहतरीन फील्डिंग, खास करके आपने सही कहा कि कोई भी मैच आप जीतना चाहते तो एक अकेला खिलाड़ी आपको नहीं जिता सकता, तो 1 से 11 होता है. बहुत बढ़िया, बहुत अच्छी फील्डिंग शंकर द्वारा. बल्लेबाज भी कमाल की है और कासिफ रिदम के साथ गेंदबाजी कर रहे हैं. 24 2 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, इस गेंद को स्टीयर करना चाहते थे, गेंद चली गई विकेट कीपर के तरफ. दस्तानों की तरफ रन बनाने का कोई अवसर नहीं है. अभी संघर्ष कर रहे हैं. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन कासिफ द्वारा. इस ओवर में सुमित कासिफ ने जान डाली है 24 2 विकेट के नुकसान पर. तर नक्कीच इथे जीव टाकावा लागणार आहे, कारण कासिफकडे अनुभव आहे ना, तर तो अनुभवाचा इथे वापर करावा लागेल. कासिफचा वेग आज मैदानामध्ये बोलतोय. कासिफ पुन्हा पाहिजे तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू दुसऱ्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला. एक सिंगल इथे मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळाली. षटक क्रमांक संपेल इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय तिसरं. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 25 धावा धाबलकावरती शेवटचे 30 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 41 धावींची गरज आहे. मॅच अजून संपली नाहीये. क्रिकेट आहे, क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना वेळ लावलं तो खेळ म्हणजे क्रिकेट. कासिफचा तुम्ही झेल पाहू शकता. खऱ्या अर्थानं काय झेल आजच्या दिवसभरामध्ये सर्वांना आवडणारा झेल कासिफ कडून आपल्याला पाहायला मिळाला. अच्छी गेंदबाज है. देखिए एक बार कट किया था, पॉइंट पर खिलाड़ी तैनात थे, प्रतीक ने शानदार कैच लिया और कासिफ ने बहुत बड़ा विकेट. देखिए ये सेलिब्रेशन देखिए कप्तान का, और उसके बाद भी ये तालियां, ये वाव फैक्टर है आज के दिन का. वाव मोमेंट मैं कहूंगा. चेहरे पर मुस्कुराहट, विश्वजीत ठाकुर का विकेट और उसके बाद में चेहरे पर मुस्कुराहट है, खास करके दर्शकों के सपोर्टर के. 25 2 विकेट के नुकसान पर. यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये खऱ्या अर्थानं भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय आणि विशेषतः विजयी आमदार म्हणून मात्र ज्यांची ओळख आहे आदरणीय महेशदादा लांडगे साहेबांचा आपण पाहतोय स्क्रीनवरती मात्र व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे आणि तिथे आपण पाहतोय मला वाटतं बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. क्रुशियल मुकाबला है, उसमें कोई संदेह नहीं है. और फिलहाल बड़ा मंच है, तो बड़े मंच पर बड़े सरपंच की जरूरत. फिलहाल इस वक्त एक रोचक मुकाबला बीच मैदान पर चल रहा है. तर नक्कीच आपण पाहतोय पुण्यात जाऊया मॅचकडे. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जाईल. समीकरण जर आपण इथे पाहिले ना आता तर शेवटचे 30 चेंडू शिल्लक, 41 धावा मला वाटतं क्षणी अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत आणि ते 41 धावा इथे मैदानामध्ये कशा पद्धतीने बनविल जातील. एका बाजूला जर आपण पाहिले तर धनवीन स्पोर्ट्स उरण तालुक्याचा संघ आणि दुसऱ्या बाजूला जर आपण इथे पाहिलं तर प्राण किती स्पोर्ट क्लब निगडी प्राधिकरणचा संघ मैदानामध्ये खेळतोय. आज घरचा संघ खेळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल. लोअर फुल टॉस पिक केला तिथे चेंडू हवेत आणि तिथे प्रतीक आपण पाहतोय चेंडूच्या खाली चुकी होणार नाही. विकेटचं पतन. फलंदाजाने एक पाय इथे मैदानामध्ये फसलाय. धक्का क्रमांक 3. ओह क्या बात है, क्या जबरदस्त प्रदर्शन निखिल द्वारा. पहली गेंद पर विकेट. अभी बैक टू द पेबल इन जिन्होंने बनाया 2 रन. गेंद और बल्ले के बीच चिड़ी है, जंग चढ़ा है. क्रिकेट का रंग में भंग होता हुआ. रिक्वायर्ड रेट 8.48 का है. 29 गेंदों में 41 रनों की जरूरत है. अब स्क्रीन पर भी देख सकते हैं इस वक्त क्या हुआ था. ये गेंद बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर थी. ऑन साइड पर खेलना चाहते थे. मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है. मिड विकेट पर बहुत अच्छा कैच और पकड़ो कैच, जीतो मैच, कैचेस विन द मैचेस. ये संतोष आपके सिर पर है. सब लोग तालियां बजा रहे हैं. ओहो, चेहरे पर मुस्कुराहट है. देखिए चेहरे पर मुस्कुराहट आने के लिए आपको मेहनत करनी पड़ती है. तो मैदान के अंदर ये सारे बंदे मेहनत कर रहे हैं और सारे दर्शक जो सपोर्ट है इस वक्त आप कर रहे हैं. आप एक बार फिर बढ़िया तरीके से प्रसन्न माहौल है. 29-41. 29 चेंडू 41 धावींची गरज आपण पाहतोय शेगडी आणि निश्चितपणे आपण पाहिलं तर संतोष मुळीक सरांचा जो वेगळा आनंद आहे, कारण घरचा संघ मैदानावरती खेळतोय ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं गेलं तर एक वेगळी ऊर्जा अंगामध्ये असते आणि ती वेगळी ऊर्जा आपण जर पाहिलं गेलं तर प्रॉन्स केजी स्पोर्ट क्लब निगडी संघामध्ये जरूर आहे. शेवटचे 29 बॉल जिंकण्यासाठी 41 धावींची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल आला. पहिल्या चेंडूवरती यश मिळवलं. यश मिळवावं लागणार आहे.
कारण यश म्हणजे काय आहे मित्रांनो, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे गोलंदाज तयार पुन्हा पाहिजे. हा चेंडू सरळ बॅटने फटका खेळून काढला जाईल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू आपण पाहतोय, ट्रॅव्हल होतोय. शंकर चेंडू इथे कव्हर करेल. सिंगल इथे मैदानामध्ये घेतली गेली. एका सिंगलच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावलकावरती धावा जर आपण इथे पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे 26 धावा शेवटचे 28 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज. शानदार मुकाबला बीच मैदान पर चल रहा है. 28 गेंदे और 40 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. और अपने होम ग्राउंड पर गेंदबाजों ने बहुत बढ़िया गेंदबाजी की. काशी फिलहाल आप देखें तो निखिल गेंदबाजी करने के लिए आए हैं. समर्थ कड़ू 6 पर खेल रहे हैं और जब तक समर्थ कड़ू मैदान के अंदर है इस मुकाबले में बिल्कुल मजा आएगा. और निखिल गेंदबाजी करने के लिए तैयार. और बाद में उछाला स्ट्राइक कवर पर, गेंद के नीचे खिलाड़ी, पीछे खिलाड़ी, लिया कैच. समर्थ बैक टू द पवेलियन. सुमित इस मैच में अब ये बड़ा विकेट है. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन निखिल द्वारा. समर्थ ने बनाए 6 रन और अब जाकर 27 गेंद में 40 रनों की जरूरत है. मैदान के अंदर चल रहा है घमासान. हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान. टीवी रखे ऑन, गेम इज ऑन. अब सब लोग तालियां बजा रहे हैं. 27 चेंडू 40 धावा. प्रतीकने आपण पाहतोय टिपला समर्थ कडूचा झेल. फलंदाजाचा संपला तिथे खेळ. काय झेल मैदानामध्ये टिपलाय तिथे. प्रतीक आज चुकी करायला तयार नाहीये. ही ताकद आहे. तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असणं हे संघासाठी खूप महत्वाचं असतं. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी असणं म्हणजे क्रिकेट नाही, चांगलं क्षेत्ररक्षण असणं म्हणजे देखील क्रिकेट आहे. आणि तेच क्रिकेट आज आपण इथे घरच्या संघाकडून पाहतोय. शानदार खेल बिल्कुल हो रहा है. और अब जाकर नए बल्लेबाज गौरी स्पोर्ट धनबिन टीम के लिए मैदान के अंदर आते हुए अंकिश. समर्थ कड़ू out for 6, now score 26 for loss of 4 wicket, remaining 27 deliveries and need 40 run to win this match. Required run rate 8.89. निखिल बिल्ड एंड बॉलिंग, मजा आ रहा है. कल देखिए एक मैंने बात बताई थी जब 2 टीमें खेल रही थी और उस वक्त इंपॉर्टेंट चीज ये थी, एक उम्मीदवार एक दावेदार था. और अभी फिलहाल वही कहानी है. यहाँ भी एक उम्मीदवार और एक दावेदार है. निखिल अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. आमदार चषक में दमदार प्रदर्शन करने के लिए हर कोई तैयार है. निखिल यावेळी पुन्हा पाहिजे. इथे लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मात्र खेळून काढला जाईल. इथे आता मात्र प्रॉपर टायमिंग जे म्हणतो ना आपण, तो प्रॉपर टायमिंग इथे मैदानामध्ये येताना पाहायला मिळाला. 4 धावा देऊन जाणार आहे. वैभव पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो मैदानामध्ये चौकाराने स्वागत केलं इथे निखिलचं. अच्छा स्ट्रोक था बिल्कुल. बल्ले के मिडअप का खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद को खेल दिया था बाउंड्री के बाहर. भी में एक बार फिर बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी होती हुई. स्कोर अब 30 रन 4 विकेट के नुकसान पर. 26 गेंदे 36 रनों की जरूरत. 26 चेंडू 36 धावा हे समीकरण आपण पाहतोय असणार आहे. निखिलचा एक लांबासा रनअप आपण निश्चित मैदानामध्ये पाहतोय. स्ट्राइक ऑन वैभव. हा चेंडू मैदानामध्ये पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला आणि इथे आपण पाहतोय मला वाटतं वॉर्मिंग क्रीज इथे ओलांडली आहे का पाहणं गरजेचं आहे. वाईट बॉल तर जरूर तिथे दिलाय. फिलहाल अनुशासन की जरूरत है. 26-36 समीकरण आणि व्यासपीठावरती पुन्हा एकदा आपण जर कॅमेरा निश्चितच व्यासपीठावर जाईल. कारण इथे आता आपण बघितलं तर एक असं व्यक्तिमत्व जे फक्त राजकीय क्षेत्राच्यावरती चमकत नाहीये. पाहूया या ठिकाणी व्यासपीठावरती दाखल झालेले आपले प्रमुख मान्यवर अर्थात ते देखील, कारण ते देखील कॅमेरा तत्पूर्वी इथे आपण थर्ड अंपायरसाठी रेफर केले, त्यामुळे थोडी प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल. 26 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि बघूया तिसऱ्या पंचांचा इशारा काय येतोय. संजय भालेराव यावेळेला व्यस्त असतील मैदानामध्ये. अजय आवले त्याचबरोबर आपण पाहू शकता कुंडाल आणि दोन्ही बाजूला चर्चा देखील सुरू आहे. आमच्याबरोबर चर्चा करण्याकरता निश्चितच आपण पाहू शकता सुमित सोनवणे आहेत. पंचांचा इशारा बघूया काय येतोय. फेड डिलिव्हरी याचा अर्थ सामना रंगलेला आहे. परंतु आता आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता पिंपरीच नव्हे, पिंपरी चिंचवड नव्हे तर महाराष्ट्रात असं कोणतं गाव नाही आणि जिथे आदरणीय सन्माननीय आपले आमदार आणि पैलवान महेश दादा यांचं नाव नाही. महेश दादा लांडगे साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. तर नक्कीच आपण पाहिले गेलं दादांनी जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे गोरगरिबांच्या मदतीसाठी सदैव व्हाईट बॉल दिलेला आहे. सदैव मदतीचा हात म्हणून मात्र दादांची ओळख आहे. गोरगरिबांच्या
देवाऱ्यामध्ये विठुरायाची पंढरी पाहणारे म्हणजे महेशदादा लांडगे. आणि आज आपण पाहतोय आवर्जून मात्र आदरणीय दादा या क्षणी उपस्थित दादांचं पुनश्च एकदा मी या क्षणी मनपूर्वक स्वागत करेल. जाऊया मॅच कडे. 25 चेंडू शिल्लक आहेत, 36 बनवायचे आहेत. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय तिथे, चेंडू हवेत असेल, प्रतीक पायचा चेंडू पाहतोय परंतु पाहत राहिलाय, चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. मैकडोना पे स्ट्रोक, प्रेशर बन रहा था, प्रेशर रिलीज करने पर खूबसूरत स्ट्रोक है. देखिए किस तरह से इन्होंने बैकफुट पर इस गेंद को खेल दिया था. एक्शन रिप्ले. 24 गेंदों में 30 रनों की जरूरत. टेनिस क्रिकेट .in के माध्यम से लाइव टेलीकास्ट. रिक्वायरमेंट है 7.5 रनों का. एक बार फिर देखिए क्रिस के कोने का इस्तेमाल, टप्पा खाने के बाद उछलता बैकफुट चले गए. बहुत बढ़िया तरीके से गेंद को पुल किया ऑन साइड पर, डीप मिड विकेट, बॉडी लाइन के बाहर. शानदार स्ट्रोक था. तर असं म्हटलं जातं की स्वाभिमानावरती आघात झाल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची ईर्ष्या उत्पन्न होत नाही आणि ती ईर्ष्या आपण पाहिली धनुष्यबाण इथे उत्पन्न झाली आहे. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडला, थोडीशी दिशा बदलेल इथे. आरिफ हो इथे पहा मैदानामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला. एक सिंगल इथे मैदानामध्ये येणार आहे आणि एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती 36 धाबा, 4 फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज आहे. प्रशांत सर, इथून पुढे देखील प्रवास सोपा नाहीये. निश्चित प्रवास सुखकर तर निश्चित नाही, परंतु इथे 24 चेंडू 30 धावांचं समीकरण आहे. कोणतीच चूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. इथे गोलंदाजांना अचूक नियंत्रित माराव करावा लागेल आणि तरच या सामन्यावरती तुम्हाला पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी असेल. रिक्वायर्ड रेट 7.50 आहे आणि 36 धावा 4 गण्याच्या मोबदल्यावरती. आणि व्यासपीठावरती आपण पाहू शकता या स्पर्धेच्या निमित्तानं आज आमदार आणि प्रसिद्ध पैलवान आदरणीय सन्माननीय महेशदादा लांडगे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आणि ही खासियत आहे. संदीप कदम त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या संकल्पनेतनं ही स्पर्धा साकार होते आहे. त्या महाराष्ट्र राज्य विधान परिषद आमदार उमाताई खापरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. आणि हा दमदार स्कोर 24 चेंडू 30 धावा असं समीकरण आहे. 24 चेंडू 30 बनवायचे. एकूण आपण बघितलं तर 66 धावांची आवश्यकता. तीस धावा दाबलकावरती. चला समीकरण पुन्हा एकदा तुमच्या समोर असेल. यावेळेला प्रशांत आम्हाला ही माहिती देत आहेत. उर्वरित 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 28 धावांची आवश्यकता. ऑल राईट. चोवीस चेंडू आणि 28 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानामध्ये असेल. 7च्या सरासरीने आपण पाहतोय धावा इथे बनवायच्या आहेत. 38 धावा धावलकावरती. 4 फलंदाज मैदानामध्ये बाद देखील झालेले आहेत. आणि आता पाहिजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कोणाच्या हातामध्ये चेंडू इथे सोपवला जाईल. अक्षय जो आता पाहिजे मैदानामध्ये गोलंदाजीसाठी येतोय. 24 चेंडू शिल्लक आहेत, 28 बनवायचे आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेलं तर संदीप कदम मेमोरियल कप अर्थात आमदार चषकाचे आपण पाहिले गेले तर ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या कष्टाने खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या स्पर्धेला एक वेगळी उंची मिळाली, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे ताईंचं देखील आपण पाहतोय श्रेणी व्यासपीठावरती आगमन झालंय. तर जाऊया मॅच कडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय. पहिलाच बॉल यावेळी हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, अपील देखील इथे होताना पाहायला मिळाली. आणि पाहायचं इथे मैदानाच्या मध्ये काय इथे होणार आहे. शानदार गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी करके अक्षय ड्यूटी द्वारा. देखिए किस तरह से वो फ्रंट फुट पर लेके आए थे वैभव पाटिल को. ये एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग है. ओह जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन, अनुभव इनके पास है. अक्षय अपने बॉडी मार्फत तैयार. और लेग ब्रेक गेंद, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद के पिच तक नहीं थे. विकेट कीपिंग बहुत ही बढ़िया रही है. और ये एक बार फिर बहुत बढ़िया गेंद ऑन साइड पर गेंद को खेलते हुए खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है. लॉन्ग ऑन पर 1 रन लेने का अवसर है. अक्षय जिनके पास टैलेंट है, जिनके पास एक बार फिर यहाँ खेलने का एक बार फिर अनुभव है, अब मजा आएगा. 22 गेंदे 27 है, 5 का फासला बना हुआ है. और यहाँ इस मैच में सुमित गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बनना चाहिए. मैच अच्छा बजा जा रहा है, उसमें कोई संदेह नहीं है. तर नक्कीच आणि विशेषतः जर आपण पाहिले गेलं तर मातीची खेळपट्टी आहे आणि मातीची खेळपट्टी जर असेल तर कुठेतरी गोलंदाजांना जरूर मदत मिळते. स्ट्राईक ऑन आपण पाहतोय अंकुश.
हा चेंडू यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये जर आपण इथे पाहिले रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अंकेश पण मला वाटतं माफ करा जो स्ट्राईकवरती तयार आहे. चेंडू इथे मैदानामध्ये डॉट येताना पाहायला मिळाला. 21 चेंडू शिल्लक आहे, 27 बनवायचे आहेत. हे डिस्टन्स आपल्याला जर पाहिल्यानंतर प्रॉन किती स्फोटलं संघाला आता मात्र मोठं करणं गरजेचं आहे. डॉट चेंडू टाकणं गरजेचं आहे. वारंवार मात्र ते चेंडू वारंवार इथे येणं गरजेचं आहे. अक्षय दिवटे पुन्हा त्या पाहिजे गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहिजे खूप दूरवरती असणार आहे. मंगेश चेंडू ते कव्हर करेल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुरू होणार नाही. एका धावेसाठी झुंजावं लागतंय, एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, कारण जितना बड़ा संघर्ष होगा ना उतनी ही शानदार जीत होगी. बिल्कुल सही, और इस वक्त सपना बहुत बड़ा है. फिलहाल 2.5 लाख कैश प्राइस और उसके साथ खूबसूरत ट्रॉफी आपको प्राप्त करनी है, तो बिल्कुल मैदान के अंदर संघर्ष भी बहुत बड़ा हो जाएगा. 20 गेंदे और 26 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. रिक्वायर्ड रेट की बात करें तो 7.80 का है. अक्षय ड्यूटी गेंदबाजी कर रहे हैं. भक्ति शक्ति एंड से गेंदबाजी करते हैं. स्ट्राइकर एंड पर वैभव पाटिल जो 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं. अंकिश ने 2 रन बनाए हैं. एक अच्छा ओवर बॉर्न के टीम के लिए. फील्डिंग में तब्दीली इस वक्त फ्लाइंग स्लिप गली पॉइंट, उसके साथ एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात. अक्षय की इस ओवर की अगली गेंद बैकफुट चले गया, हवा में खेल दिया. गेंद बिल्कुल जाते हुए एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ. 2 खिलाड़ी इस वक्त है लॉन्ग ऑफ क्षेत्र में चली गई है. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए 2 रन मुकम्मल. 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता बा. 19 गेंदे 24 रनों की जरूरत है. 1 शॉट का इशारा अंपायर की तरफ से हुआ, तो अब जाकर एक बार फिर देखे आंकड़े बदलते हुए. खेल बदल रहा है, और क्रिकेट का खेल सुमित अगर देखे तो क्रिकेट की तरह अगर रंग बदलता है. इस मैच में बिल्कुल गेंदबाजों की तारीफ करनी होगी. बैंक बैलेंस ज्यादा नहीं है, लेकिन अनुशासन के साथ गेंदबाजी तर की है. नक्कीच आपण मी म्हणेल की बँक बॅलन्स जरी कमी असेल परंतु इथे लढाईला महत्व द्यावं लागेल. काय फाईट मैदानाच्या मध्ये सुरू आहे. प्रॉन किजी स्फोटलब निगडीत संघाकडून 19 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावा इथे बनवायच्या आहेत. एका बाजूला वैभव मात्र थोडासा अडचण आक्रमक जरूर झालाय, परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर अक्षयने देखील इथे धावेला ब्रेक लावण्याचं काम केलं. आतापर्यंत फक्त 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा अक्षय खऱ्या अर्थाने लेग ब्रेक गोलंदाजी मैदानाच्या मध्ये त्याच्या माध्यमातून आपली पाहायला मिळते. अगदी 3-4 पावलाचा रनअप त्याचा आहे. आता पाहावं लागेल मैदानामध्ये 4 फलंदाज देखील मैदानामध्ये बाद झालेत. 41 धावा धावलकावरती आहेत. पुन्हा एकदा पाहिजे अक्षय. लोअर फुल टॉस चेंडू पाहिजे मैदानामध्ये. तिथे कासिफ चेंडूला कव्हर करेल. चेंडूची फेकी, धावपाची संधी जरूर होती तिथे, परंतु संधीचं सोनं होऊ शकलं नाहीये. सुमित शिकार कहा था. शिकार स्ट्राइकर एंड की तरफ नहीं था, नॉन स्ट्राइकर एंड की तरफ था. आणि तुमच्या शब्दामध्ये सांगेल जिंदगी मौके कम धोखे ज्यादा देती है. बिल्कुल बिल्कुल. कासिफ का थ्रो अगर बिल्कुल यहाँ अक्षय के, देखिए क्या हुआ था, क्या गलती हुई. इंपॉर्टेंट मैच है, देखिए क्या मैदान के अंदर हुआ था. ये कासिफ, और उसके बाद में देखिए तो पॉइंट पर बहुत अच्छा कैच प्रतीक का. सेलिब्रेशन, ये सेलिब्रेशन था टीम के कप्तान. उसके बाद भी ये तालियां बज रही है. ये वाव मोमेंट है इस प्रतियोगिता का. चेहरे पर मुस्कुराहट, ये एक बार नहीं 2 बार हुआ. इसके बाद में देखिए और एक वाव मोमेंट. ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे अमित, और टाइमिंग नहीं कर पाए. मिड विकेट पर बहुत ही बेहतरीन कैच लिया गया. ये कैच प्रतीक का, और उसके बाद में देखिए ये तालियां बजती हुई, ये तालियां बजती हुई, ये तालियों की आवाज आप सुन रहे हैं. ये एक बार फिर हंसते हुए चेहरे, मुस्कुराहट एक बार फिर आप देख रहे हैं. 18 गेंदे 24 रनों की जरूरत है. रिक्वायर्ड रेट 8 का है. मैच बिल्कुल बहुत अच्छा है. शानदार मुकाबला बीच मैदान पर चल रहा है. नाउ रिमेनिंग 18 डिलिव्हरीज एंड नीड 24 रन टू विन दिस मैच. 18 चेंडू 24 धावा इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणार आहे. आणि हे समीकरण खऱ्या अर्थाने एवढे काही सोपी गोष्ट नाहीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असेल. यावेळी लोअर फुल टॉस बुंद्यात टाकलेला चेंडू आपण जरूर इथे मैदानात पाहतोय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल झाला. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का. नकार जो मैदानाच्या मध्ये कळवलाय. 1 धाव जरूर इथे मैदानामध्ये येताना पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता जर पाहिले गेले तर आपण 43 धावा धावलकावरती आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. 17 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 23 धावींची गरज आहे. तुम्हाला संघर्ष करावा लागेल. जिंकण्यासाठी संघर्ष गरजेचा आहे. आता नशिबाची साथ नकोय. बिल्कुल, एक बार फिर संघर्ष तो आपको करना पड़ेगा. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. और बड़े बड़े तूफान हम जाते हैं जब आग लगी हो सीने में. बीच मैदान पर संघर्ष तो बिल्कुल होगा. संघर्ष हो रहा है. गेंद और बल्ले के बीच की जंग आप देख रहे हैं. निखिल अपनी बोरिंग मार पर तैयार है, और इस वक्त सावरकर भवन इन से गेंदबाजी कर रहे. स्ट्राइकर इन पर अंकिश बल्लेबाजी करते हुए. अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, फुल लेंथ गेंद. 30 गेंद को खेल दिया ऑन साइड पे. लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी तैनात. 1 रन मुकम्मल. दूसरे के लिए पलट गए. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए 2 रन मुकम्मल किए गए हैं. अब जाकर आपके पास कितनी गेंदें शेष है. 16 गेंदों का खेल शेष है. 21 रनों की जरूरत है.
क्या मुकाबला चल रहा है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। यहाँ एक बार फिर देखे, हौसला चाहिए तब जाकर घोसला बन सकता है। 16 चेंडू शिल्लक, 21 धावा इथे आपण पाहतोय मैदानामध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत। काय मैदानामध्ये आपण पाहतोय घमासान मैदानामध्ये सुरू आहे, गोलंदाज तयार आहे निखिल। लोअर फुल टॉस चेंडू ते पैसे मैदानामध्ये कट केला जाईल। हो इथे पहा मैदानाच्या आतमध्ये चेंडू पडला, दिशा बदलली, हसते हसते कट जाय रस्ते, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, 4 धाव्यांसाठी चौकार। इथे पहा मॅचला टर्न मात्र मिळतोय, जो काही गॅप तयार केला होता तो गॅप मात्र इथे कमी होणार आहे। देखिए फुलटॉस गेंद थी, ड्राइव करना चाहते थे बाहरी किनारा। अक्षय को ड्राइव करने की जरूरत नहीं थी, उनको अच्छा जज करना था तो कुछ ज्यादा करने की कोशिश अक्षय ने की, उसका खामियाजा भुगतना पड़ा। 15 गेंदे 17, मैच में थोड़ा सा पलटवार। रिक्वायर एंडेड तो 7 के ऊपर था, बिल्कुल अब नीचे आ गया। 6.80 के औसत से आपको रन बनाने हैं। वैभव 15 पर खेल रहे, अंकुश ने बनाए 8 रन। तर नक्कीच आपण पाहतोय पुण्यात मॅच कडे तुम्हाला इथे घेऊन जाईल। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे निखिल तयार असणार आहे। 15 चेंडू शिल्लक, 17 धावा इथे बनवायच्या आहेत। आज धडाकेबाज व्हायचं आहे। फुल टॉस बॉल पुण्यात पायचा ऑनसाइडला चेंडू मात्र खेळून काढला जाईल। जमीन समांतर खेळला फटका, क्षेत्ररक्षक त्याच्याकडे तैनात आहे। सिंगल आली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न जरूर होईल। अगदी सहजरित्या आलेल्या 2 धावा आहेत। समीकरणामध्ये आता आपण पाहतोय पुण्यात बदल होतोय। धनवीन स्पोर्ट क्लब या संघाचं धावफलक जर आपण इथे पाहिले गेलो तर 51 धावा धावफलकावरती, अर्धशतक जरूर इथे पूर्ण होत आहे। 14 चेंडू शिल्लक आहेत, 15 धावा इथे बनवायच्या आहेत। आता परिस्थिती मात्र दोन्ही संघाकडे जर आपण पाहिले ना, समान तराजू आहे। एक चौके ने कहानी में बिल्कुल पलटवार हुआ। बहुत बढ़िया बल्लेबाजी इस वक्त वैभव पाटिल द्वारा। इस गेंद को खेल दिया स्ट्राइक कवर पर, गेंद जा रही बाउंड्री की तरफ। एक बार फिर खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं। विकेट के बीच अच्छी दौड़, 2 रन मुकम्मल। इसी 2 रनों के साथ अब फिलहाल आंकड़े 13 गेंदों में 13 रनों की जरूरत है। एक चौका आया, एक बार आपने गलती से मिस्टेक की, उसके बाद में पलटवार किया है गौरी स्पोर्ट धनवीर 11 टीम ने। 53 for 4। अब ये 6वां ओवर है और निखिल की सुमित ये आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। 13 चेंडू 13 धावा, 13-13। अब नहीं चलेगा तेरा और नहीं चलेगा मेरा, तुझे काम करना होगा तेरा। 13 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावींची गरज। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार, पुन्हा एकदा निखिल। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला, शरीराचा वेध घेणारा चेंडू सिंगल मैदानाच्या मध्ये। ओहो इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील होतोय। लेग बाय सेरोमाना एक सिंगल येणार आहे। एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल। 5 समीकरण असणार आहे। शेवटचे 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 12 धावेंची गरज आहे। सामना अजून संपला नाहीये, हृदयाचे ठोके चुकवणारा सामना। कुठेही जाऊ नका, पाहत राहा प्रॉन केजी स्पोर्ट क्लब विरुद्ध धनवीर स्पोर्ट क्लब उरण। और बिल्कुल एक अच्छा मुकाबला। आणि यावेळेला आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता या संपूर्ण स्पर्धेच्या शिल्पकार ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते आहे। अर्थात आपल्या स्क्रीनवरती या स्पर्धेचा आधारस्तंभ हे दृश्य आपल्याला बघायला मिळते, परंतु सामन्याकडे पुन्हा एकदा जाणं गरजेचं आहे। जयदीप खापरे साहेब देखील यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात, जे प्रसिद्ध उद्योजक आहेत। अत्यंत महत्त्वाचा मॅच दोन्ही संघांसाठी आणि रोमहर्षक सामना मैदानावरती आहेत। 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता, पराभव लागतो सर्वांच्या जिव्हारी, जिंकण्यासाठी धडपड सारी। आमदार चषक 2023 जिंकण्याची झाली तयारी, पाहूया कोण पडते कोणावर भारी। 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता। तर नक्कीच पाहिलं गेलं तर मैदानामध्ये आता हृदयाचे ठोके चुकवणारा सामना आहे। कोणी खऱ्या अर्थानं जर पाहिले तर देव पाण्यामध्ये देखील ठेवले असतील, कोणी देवाकडे प्रार्थना केली असेल की माझा संघ इथे जिंकू दे। आणि पापण्यालाही प्रश्न पडला असेल, मिठावं की आपण परत एकदा उडूनच राहावं असा प्रश्न पडला असेल पापण्याला। डोळे मिठायचे की नाही तसा प्रश्न यावेळेला चर्चा देखील आपल्याला पाहायला मिळते आपल्या व्यासपीठावरती। या व्यासपीठावरती आपल्या सर्वांचे लाडके आमदार महेशदादा लांडगे साहेब उपस्थित आहेत। क्रिकेटच्या खेळावरती देखील प्रचंड प्रेम आहे आणि त्याचबरोबर अनुपजी मोरे साहेबांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरती आता आगमन झालेलं आहे। व्यासपीठ वजनदार झालंय, सामना रोमहर्षक झालाय। प्रेक्षकांना काय हवं? प्रेक्षकांना तेच हवं आहे। अगदी डोळ्यांचं पाडणं पेंडणारा सामना मैदानात सुरू आहे। यजमान संघ मैदानावरती आहे तर निमंत्रित संघ जो खास कोणात पनवेलून आलाय तो देखील आपला दमखम दाखवतोय, परंतु 66 धाबांचा पाठलाग करत असताना जी चांगली गोलंदाजी झालंय सुमित, त्याचं देखील कौतुक व्हायला पाहिजे। अप्रतिम मॅच प्रेक्षकांसाठी या ठिकाणी परभणी ठरतो आहे। तर नक्कीच आपण पाहिले गेलं तर मैदानाच्या मध्ये आता खऱ्या अर्थात जर आपण पाहिले गेलो ना तर इथे 12 चेंडू 12 धावेची गरज असताना आणि गोलंदाजी चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवलाय तर इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अक्षय दिवटे
यापूर्वीच्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आता पाहिजे मैदानामध्ये पुन्हा एकदा चेंडू त्याच्या हातामध्ये सोपवलाय. एका बाजूने वैभव आणि दुसऱ्या बाजूला अंकेश, या दोन्ही खेळाडूंनी मात्र एक मोठी पार्टनरशिप करताना दोन्ही खेळाडू करताना पाहायला मिळालेत. 12 चेंडू 12 धावींची गरज. पहा मैदानाच्या मध्ये संघर्षाला सुरुवात होतीये. लोअर फुल टॉस, मिस टाइम, चेंडू हवेत, झेल, तिथे सुटला, चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. पाहायचंय मैदानाच्या मध्ये चेंडू पलीकडे आहे का वन बाउंस गेलाय. वन बाउंस, 4 रन चौकार. मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड. यहाँ फुल टॉस गेंद थी ज्यादा आगे, अक्षय द्विवेदी की गेंद ज्यादा फ्लाइट ज्यादा आगे थी और बल्लेबाज ने भाप लिया था और अच्छा पुल स्ट्रोक बल्लेबाज का. अंकुश बहुत बढ़िया अब बल्लेबाजी कर रहे हैं. 11 गेंदों में 8 रनों की जरूरत. आगे कर खेलने की कोशिश. अब गेंद पॉइंट पर खिलाड़ी है, उनके पास कोई मौका नहीं है, वो दायरे के अंदर, गेंद बॉलिंग के बाहर. और इस वक्त शानदार बल्लेबाजी अंकुश द्वारा, मैग्निफिसेंट बैटिंग. और इसके साथ अगर देखें तो नो बॉल का इशारा. तर नक्कीच मी म्हणेन की प्रशांत सर, तुमच्याकडे जर स्ट्रेंथ आहे, तुमच्याकडे गुणवत्ता आहे, तुमच्याकडे स्किल आहे, तर तुम्ही फुल टॉस चेंडू टाकून मात्र प्रतिस्पर्धी संघाला मात्र तुम्ही दिवाळीचा बोनस दिल्यासारखं आहे. इथे लागोपाठचे 2 चेंडू फुल टॉस आले. एका चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती इथे षटकार येताना पाहायला मिळाला. आणि मला वाटतं जिंकण्यासाठी एक चैलेंज किया गया है तो थोड़ा रुकना पड़ेगा क्योंकि इस वक्त ये सिक्सर तो है लेकिन क्या नो बॉल है. अंपायर ने बिल्कुल ऑनफील्ड अंपायर ने ऑलरेडी नो बॉल दिया था, लेकिन यहाँ से बॉल किसी के विकेट कीपर कप्तान ने इस वक्त आप देख रहे तो चैलेंज किया है. संजय भालेराव बिजी रहे हैं. त्याही पलीकडे मी जाऊन सांगेल प्रशांत सर, जर आपण पाहिले गेलं तर पहा, तुम्ही कुठल्या स्तरावरती खेळता, परंतु त्यापेक्षा तुम्ही कसे खेळता. तुम्ही खेळत असताना तुम्ही अशा पद्धतीने खेळलं पाहिजे की जिंकणारे संघालाही वाटलं पाहिजे की आयुष्यातील सर्वात अवघड डाव हाच आपल्याला पाहायला मिळाला. नो बॉल, बहुत ऊपर गेंद थी और नो बॉल का इशारा. अब चक्कर 11 गेंदों में केवल 1 रन की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. इस ओवर की अगली गेंद बैकफुट चले गया, साइड पर गेंद को पुल किया, धीप्स के लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे लिया, कैच आउट हो सकते थे लेकिन इससे